तर मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. त्याला अजून सुंदर बनवलं पाहिजे आणि ते आयुष्य आणखी सुंदर होण्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे. आणि तो अभ्यास करण्यासाठी आपला YouTube चॅनल तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे. आणि आजची आपली चर्चा आहे गणित भाग 1 चे बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत आलेले सगळे 3 मार्कांचे प्रश्न. मित्रांनो, वेगवेगळ्या बोर्डांच्या परीक्षांमध्ये येऊन गेले 3 मार्कांचे प्रश्न आपण बघूयात. यातले बरेचसे प्रश्न रिपीट ऑलरेडी होऊन गेलेले आहेत आणि येणाऱ्या परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं ही व्हिडिओ जर तुम्ही पाहिली तर तुमचा प्रश्न क्रमांक 3 जो आहे तो प्रश्न क्रमांक 3 क्लिअर होणार आहे. आपण महत्त्वाच्या काही प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत आणि त्या इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिकेमधले इम्पॉर्टंट प्रश्न आपण पाहणार आहोत. 3-3 मार्कांचे सगळे. ठीक आहे. तर मार्च 2024 ला कुठले 3 मार्कांचे प्रश्न विचारले गेले होते मित्रांनो? तर या मार्च 2024 च्या 3 मार्कांच्या प्रश्नांमधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे. बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. 3 मार्कांचा प्रश्न कुठं असतो? बघा, प्रश्न क्रमांक आपला जो 3रा आहे, 3ऱ्यामध्ये ए आणि बी हे जे 2 प्रश्न असतात ते 3-3 मार्काचे असतात. ए आणि बी किती मार्काचे असतात? 3-3 मार्काचे असतात. ए मध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिले जातील, 2 पैकी 1 सोडवा, 3 मार्क मिळतील. बी मध्ये तुम्हाला 4 प्रश्न दिले जातील, 4 पैकी 2 सोडवा, 6 मार्क मिळतील. अशा प्रकारे 9 मार्काचा हा प्रश्न आहे. आजची व्हिडिओ जर तुम्ही बघितली तर भावांनो, तुमच्या खात्यामध्ये 9 मार्क एकदम असे जमा होतील. त्यामुळे आजची चर्चा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. तर चला जाऊयात पटकन पुढं. झटपट पटापट बघा, खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा. मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिल्या 3ऱ्यातला ए जो आहे तो तुमचा असतो ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न. असे बॉक्स भरायला लागतात. भावा, इथं 1 2 3 4 5 6 बॉक्स असतील. आपल्याला फक्त 6 बॉक्स भरायचे आहेत. एका बरोबर बॉक्सला अर्धा मार्क. 6 बॉक्सचे झाले अर्धा गुणिले 6 3 मार्क झाले. बघा इथं काय प्रश्न दिलाय? खालील वारंवारता वितरण सारणीत एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या वाहनांची संख्या आणि वाहनांमध्ये भरलेले पेट्रोल याची माहिती दिली आहे. आणि यावरून वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचे बहुलक काढा. आपल्याला बहुलक काढायचे. या ठिकाणी लक्षात घ्या, वर्ग दिले 0.5 ते 3.5, 3.5 ते 6.5, 6.5 ते 9.5, 9.5 ते 12.5, 12.5 ते 15.5 हे आपल्याला दिलेत वर्ग. भावा, बहुलकीय वर्ग शोधायचा. बहुलक म्हणजे काय? मला सांगा, सगळ्यात जास्त वारंवारता कुणाची? ही 40 ही सगळ्यात जास्त वारंवारता आहे भावा. मग या 40 ला निवडायचं, त्याला म्हणायचं भावा तू डॉन है और डॉन का इंतजार तो 11 मुल्क की पुलिस करे है सोनिया, लेकिन डॉन को पकडना मुश्किल भी नहीं नामुमकिन भी है. तर या 40 ला म्हणायचं एफ. F1 40 ला काय म्हणायचं? F1 म्हणायचं. लक्षात घ्या, सगळ्यात जास्त वारंवारता कुठली आहे? 40. तर 40 ला म्हणायचं F1. 40 च्या वर जो असतो तो असतो F2 F0. 40 च्या खाली जो असतो तो असतो F2. समजला का? लक्षात घ्या, मी काय म्हटलंय? हा जो 40 आहे त्याला म्हणायचं F1. 40 च्या वर जो आहे तो F0 आणि 40 च्या खाली जो आहे तो F2. म्हणजे F1 F0 F2 किंवा F0 F1 F2 ची व्हॅल्यू मिळाली. समजलं भावा कसं आलं? जास्त टेन्शन घ्यायचं नाही. लय भारी विषय. हात भारी लात भारी, हा विषय लय भारी. बहुलक काढायला तुम्हाला प्रश्न 3 मार्काला येऊ शकतो, कधी कधी 4 मार्काला पण येतो. काय केलं? सगळ्यात जास्त आहे 40 म्हणून त्याला F1, त्याच्यावर F0 आणि त्याच्या खाली जो आहे तो F2. आता त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट इथे बघा, हा जो वर्ग घ्यायचा याला बहुलकीय वर्ग म्हणतात. 40 बहुलक कोणाचा आहे? या वर्गाचा. तर या वर्गामध्ये 3.5 ला एल म्हणतो. एल म्हणजे खालची वर्ग मर्यादा 3.5. याच्यामध्ये एच ची एक किंमत असते. एच म्हणजे या दोघांमधलं वर्गांतर. 6.5 मधून 3.5 गेले, 6 तून 3 गेले, 3 राहिले. एच ची किंमत 3. आता या सगळ्या किमती इथं टाका. भावा, बहुलकीय वर्ग काय? बहुलकीय वर्ग हा झाला 3.5 ते 6.5. मग या बॉक्समध्ये तुमचं उत्तर काय आलं पाहिजे? 3.5 ते 6.5 असं भावा तुझं उत्तर या बॉक्समध्ये आलं पाहिजे. एकदम साधा सोपा विषय. आता काय करायचं बघा, किमती टाकून देऊ. चला. आता बघा, बहुलक बरोबर सूत्र काय? हे सूत्र असतं बहुलकाचं एल अधिक कंसामध्ये F1 वजा F0 भागिले 2 F1 वजा F0 आणि इथं असतं वजा F2. इथं पाहिजे F2. ठीक आहे. आता या सगळ्या किमती सूत्रामध्ये टाका. बघा, एल ची किंमत 3.5 घेतले, F1 वजा F0, F1 40, F0 33 घेतलंय, 2 गुणिले F1, 2 गुणिले F1 आहे 40,
F0 ची किंमत 33 आहे आणि वजा F2 ची किंमत माझ्याकडे आहे 27. त्या किमती लिहिल्या आणि गुणिले H ची किंमत मी म्हटलं 3. इथं लिहून टाकायचे इन मिन 3. बघा आता यांनी सगळं कॅल्क्युलेशन केलंय आपल्यासाठी भावा, तुझ्यासाठी सगळं कॅल्क्युलेशन करून ठेवलंय. 3.5 आपल्या जागेवर, 44 मधून 33 गेले, किती राहिले बाबा 7. 40 दुने 80, वजा वजा अधिक 33 आणि 27 झाले 60. 80 वजा 60 गुणिले 30 3. आता इथं काय उत्तर येईल, बहुलक काय येईल बघा. आता कॅल्क्युलेशन करू आपण बरं का. आता हे कॅल्क्युलेशन करू. 3.5 अधिक बघा 7 त्रिक झाले 21 आणि भागिले 80 मधून 60 गेले, किती राहिले 20 राहिले. 21 भागिले 20. भावा आता एक काम कर तू, भाग लाव, 20 ने भाग लाव. कोणाला भाग लावायचा 21 ला. 20 एके 20, 21तून 20 गेला 1 आला. ओके, एकाच्या पुढे शून्य द्या, इथं पॉइंट दिला. परत 20 0 0, 10तून शून्य गेले 10, एक शून्य घेतला, 20 पंचे 100. किती आलं 1.05. माझ्याकडे किती आलं 3.5 अधिक 1.05. म्हणजे उत्तर किती आलं बाबा 3.5 अधिक 1.05 करा. कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे. 3.5 अधिक 1.05. बघा इथं शून्य घ्या. आता 0 आणि 5 झालं 5. 0 आणि 5 5. 4 3 आणि 1 4. 4.55. मग माझ्याकडे इथं किती उत्तर लिहिणार मी 4.55 लिहिणार. या बॉक्स मध्ये लिहितो 4.55 आणि इथं सुद्धा लिहायचं 4.55 आणि इथं काय बाबा 4.55 लिटर या ठिकाणी तुम्ही लिहू शकता 4.55 लिटर. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. हा प्रश्न तिसऱ्यातल्या ए मध्ये पण येतो, कधी कधी तिसऱ्यातल्या बी मध्ये सुद्धा येतो, कुठं पण येईल. आपल्याला सोडवता आला पाहिजे. सगळे इम्पॉर्टंट प्रश्न मित्रांनो, आज आपण जे प्रश्न घेणार त्याच्यातलेच बरेचसे प्रश्न, त्या प्रकारचेच प्रश्न 3 मार्काला येतील. त्यामुळे आजची व्हिडिओ लय महत्वाची आहे. ही चर्चा एकदम इम्पॉर्टंट आहे. आता पुढचा प्रश्न बघा भावा, हा प्रश्न बघा. तुम्हाला सांगतो कारची करपात्र किंमत काढण्यासाठी बघा, एका खेळण्यातील रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत 23,2360 रुपये आहे. 2,360 रुपये जीएसटी करासह किंमत, म्हणजे करपात्र किंमत अधिक जीएसटी दोघांची बेरीज 2360. जीएसटीचा दर 18% आहे. तर त्या कारची करपात्र किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा. बघा, कारची विक्री किंमत जीएसटी सह, भावा जीएसटी सह किंमत 2,360 दिली. जीएसटी सह म्हणजे करपात्र किंमत अधिक जीएसटी. आता जीएसटीचा दर 18%, बरोबर. आणि कारची करपात्र किंमत ₹X असेल तर मग जीएसटी किती झाला. कारची करपात्र किंमत मी म्हटलं ₹X. कारची करपात्र किंमत किती X, मग जीएसटी किती ₹X 18%. ₹X 18%. मग 18/100, 18% म्हणजे गुणिले 18/100. मग किती आला या ठिकाणी 18/100x तुम्ही म्हटलं तरी चालेल. तसं इथे लिहिलंय जीएसटी किती 18/100x. ओके, आता मुद्दा कसा, आपल्याकडे सूत्र आहे, खेळण्यातील कारची विक्री किंमत म्हणजे करपात्र किंमत अधिक जीएसटी. हे सूत्र आहे. कार खरेदी खेळण्यातील कारची विक्री किंमत म्हणजे करपात्र किंमत अधिक जीएसटी. हे सूत्र आहे, लक्षात घ्या. आता विक्री किंमत किती दिले 2360. मग विक्री किंमतच्या जागेवर लिहिलं 2360, बरोबर. अधिक करपात्र किंमत काय म्हटलंय आपण, करपात्र किमतीला एक्स म्हटलंय. मग इथं लिहिलं करपात्र किमतीच्या जागेवर एक्स आणि अधिक जीएसटी काय बाबा 18/100x. इथे लिहायचं 18/100x. आता कॅल्क्युलेशन करा बघा. आता इथं काय होईल बघा, इथे या ठिकाणी बघा 2360 बरोबर बघा 100 गुणिले x 100x. ओके, अधिक एक्सच्या खाली काय नाही म्हणजे 1 गुणिले ह्या 18x झाले 18x आणि भागिले आपले 100, 100 एके 100. ओके, आता बघा 100 गुणिले 18 किती झाले 118. 118x भागिले 100 आणि इथं लिहायचं 2360 झालं. म्हणजे इथं किती आलं पाहिजे बाबा 118 आलं पाहिजे. ओके, मग आता बघा हे 100 भागिले इकडे आले गुणिले 118x बरोबर 118. हे बघ 118 गुणिले x 118x बरोबर आहे 100 गुणिले 2360. किती आलं बाबा. आता बघा, आता 100 गुणिले 2360 या ठिकाणी आपण इथं लिहिलं. आता पुढचा जर मुद्दा या ठिकाणी आपण बघितला तर बघा आता इथं काय होईल. इथे बघा हे कॅल्क्युलेशन कसं केलं त्यांनी जरा नीट समजून घ्या. एक्स बरोबर हे 2360 गुणिले 100. बघा इथं काय होतं 2360 गुणिले 100
बरोबर 118 एक्स आपल्याकडे होतं. आता 118 गुणिले इकडे आले भागिले 2360 गुणिले 100 भागिले 118 बरोबर एक्स असं आलं पाहिजे की नाही. मग हे कॅल्क्युलेशन त्यांनी इथं घेतलंय 2360 गुणिले 100 भागिले 118 आले पाहिजे 118. आता इथं काय होतं बघा 118 दुने 236 होते. 118च्या डबल 236 होते आणि हा एक शून्य घ्या. आता 20 गुणिले 100 किती झाले 2000. म्हणजे इथं माझ्याकडे उत्तर किती आलं बाबा 2000 रुपये. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा जो प्रश्न आहे तो सोडवू शकतो. तर ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न आपल्याला आला होता या ठिकाणी. ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न आपण नीट समजून घेतले पाहिजे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. याला जरा तुम्ही बघून घ्या. याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे बघूयात. ओके. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी 3 मार्कासाठी बघा हा. आता पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो लई सोपा, अतिशय महत्वाचा प्रश्न. ओके. चला पटापट. तर या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे आपल्याकडं, या पुढच्या प्रश्नामध्ये कसं असतं, की बी जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला होता, की खालीलपैकी कोणती 2 प्रश्न सोडवा. 2014च्या प्रश्नपत्रिकेमधला. 2 प्रश्न म्हणजे काय? 4 दिले जातील. 4 पैकी 2 आणि भावा त्याच्यातला सूत्र पद्धतीने समीकरण सोडवा हा प्रश्न येतो म्हणजे येतो. प्रत्येक वर्षी येतो. आता कसा सोडवायचा सांगतो बघा. काय करायचं? सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सूत्र माहितीये का? ते सांगतो बघा. सूत्र पद्धतीने सोडवण्यासाठी सूत्र एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac भागिले 2a हे सूत्र. या सूत्रामध्ये मला एबीसीच्या किमती माहिती पाहिजेत. मग भावा अगोदर इथं एबीसीच्या किमती काढ. ए बरोबर किती? एम वर्गच्या शेजारी आहेत 3. बी बरोबर किती? एमच्या शेजारी काय बाबा? एमच्या शेजारी काहीच नाही सर. आता काय करायचं? मग भावा लक्षात घे, जिसका कोई नहीं होता उसका एक होता है. यमच्या शेजारी काहीच नाही म्हणजे एक, पण इथं वजा आहे म्हणून वजा एक घेऊ आणि सी ची किंमत काय झाली बाबा -10. अशा प्रकारे आता इथं एक्स ची नाही किंमत आपल्याला एम बरोबर काढायचं हे लक्षात घ्या. इथं आपल्याला काय पाहिजे सूत्र आता एम बरोबर. एक्स बरोबर लिहिलं तर चुकेल. एम बरोबर सूत्र आहे. एबीसीच्या किमती काढल्या मित्रा. आता एबीसीच्या किमती काढल्यावर एक काम करायचं. 2 मार्ग इथून पुढे जाण्याचे. एक तर तुम्ही डायरेक्ट ह्या तिन्ही किमती या सूत्रामध्ये टाका किंवा माझं सजेशन असं आहे, अगोदर हे वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac ना भावा त्याची किंमत आधी काढ. अगोदर ते वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac त्याची किंमत काढून टाक. म्हणजे कॅल्क्युलेशनला बरं पडतं. बी वर्ग वजा 4ac ची किंमत आधी काढा, मग त्या सूत्रात किमती टाका म्हणजे आपलं काम सोपं होतं. आता b चा वर्ग, b वजा 1 आहे. b च्या जागेवर वजा 1 लिही, त्याचा वर्ग वजा 4 गुणिले ac. ए किती आहे 3 आहे आणि गुणिले सी किती आहे -10 आहे. वजा 1चा वर्ग अधिक 1 हे वजा वजा झाले अधिक 4 त्रिक 12 12 आणि 10 किती झाले बाबा 12 गुणिले 10 किती झाले बाबा 120 120 आणि 1 झाले 121. समजला का विषय? काय समजले तुले? विषय समजले का? बघा काय केलं. बी वर्ग वजा 4ac पहिला बी चा वर्ग त्याच्या जागेवर वजा 1चा वर्ग वजा 4 आपल्या जागेवर ए ची किंमत 3 गुणिले सी ची किंमत -10 वजा 1चा वर्ग अधिक 1 आणि हे वजा वजा झाले अधिक 4 त्रिक 12 12 आणि 10 120 120 आणि 1 झाले 121. ओके. आता या सूत्राचा वापर करा. यम बरोबर पहिलं वजाचं चिन्ह दे बाबा आणि त्याच्यानंतर मला बी ची किंमत लिहायची. वजाचं चिन्ह दिलं आता बी ची किंमत किती सर बघा इथं वजा 1 आहे. मग भावा इमानदारीत लिहून टाक बी ची किंमत वजा 1 आणि अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac ची किंमत काय बाबा 121. मग इथं 121 तू लिहून टाक. आरामात 121 लिहिले. भागिले 2 गुणिले ए. ए ची किंमत किती 3 आहे. मग इथं ए च्या जागेवर आपण 3 लिहून टाकले. आता काय होईल बाबा बघा. बरोबर वजा वजा झाले अधिक वजा वजा अधिक 1 आणि इथं अधिक वजा 121 म्हणजे काय बाबा 121 चं वर्गमूळ किती आलं 11. मग इथे 121 चं वर्गमूळ लिहिलं 11. म्हणजे इथं बघा वजा वजा अधिक म्हणजे नुसतंच 1 लिहा आणि अधिक वजा वर्ग अधिक वजा 11 आणि भागिले 6. समजलं? वजा वजा अधिक 1 हे अधिक वजाचं चिन्ह आणि 121 चं वर्गमूळ 11 भागिले 6. आता 2 उत्तर येतील. m बरोबर 1 अधिक 11 भागिले 6 किंवा m बरोबर 1 वजा 11 भागिले 6. 1 अधिक 11 किती झाले 12 झाले. 12 भागिले 6. आता 6 दुने 12 म्हणजे m बरोबर 2 येईल किंवा पलीकडं 1 वजा 11 किती वजा 10 भागिले 6. 10 आणि 6 कितीच्या पाड्यात येतात 2च्या पाड्यात येतात. बघा बे पंचे 10 बे त्रिक 6 वजा 5 3 किंवा 2. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल.
सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि दरवर्षी येईल मित्रांनो. या वर्षी पण येईल. हे जे समीकरण आहे ना बदलेल. याच्याऐवजी दुसरं कुठलं तरी समीकरण येईल. परंतु आपल्याला असंच सोडवायचंय. सूत्र पद्धतीने सोडवताना एक लक्षात घ्या, तुमच्याकडे असलेलं समीकरण जर सामान्य रूपामध्ये नसल, तर आधी त्या समीकरणाला आपल्याला सामान्य रूपात आणायचं आणि मग सोडवायचं. ठीक आहे? चला पुढे. पुढचा बघा, क्रेमरची पद्धत. तुम्हाला मी सांगतो, सूत्र पद्धत आणि क्रेमरची पद्धत दोन्ही पद्धती नीट समजून घ्या. या दोन्ही पद्धती तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला येतात म्हणजे येतात 3 मार्काला. बघा, या प्रश्नामध्ये या 2 पद्धती फिक्स आहे. तुम्ही नुसती या 2 पद्धतीची जरी तयारी केली, तरी तुमचे 3 आणि 3 6 मार्क फिक्स झाले आणि 6च मार्काचा हा प्रश्न असतो. आता याच्यात बघा, माझ्याकडे 2 समीकरण आहे. एक हे 3x - 4y = 10. याला म्हणायचं भावा तू एक नंबर आहे. दुसरं 4x + 3y = 5. याला म्हणायचं भावा तू 2 नंबर आहे. आता हे हे समीकरण जे आहे 2 चलातील रेषीय समीकरण. यांना मला क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचे. आता क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी आपल्याला ए आणि बी आणि सॉरी आपल्याला डी, डीएक्स आणि डीवायच्या किमती काढायला लागतात. मग पहिला आपण कुठल्या किमती काढणार? डी, डीएक्स आणि डीवाय. तर चला. तर डी, डीएक्स आणि डीवायच्या किमती काढायची एक ट्रिक सांगतो. डी, डीएक्स आणि डीवाय. तर त्याच्यासाठी एक नंबर लक्षात ठेवायचा. कुठला? हे बघा 12, 32 आणि 13 हा आकडा लक्षात ठेवा. 12, 32, 13 म्हणजे काय? डी ची किंमत काढताना 12 घ्यायचं. डीएक्स ची किंमत काढताना 32 घ्यायचं आणि डीवाय ची किंमत काढताना 13 घ्यायचं. म्हणजे काय? सांगतो. टेन्शन घेऊ नका. बघा, याला म्हणायचं 1 नंबर, याला म्हणायचं भावा तू 2 नंबर आणि याला म्हणायचं 3 नंबर. पहिला स्तंभ, दुसरा स्तंभ आणि तिसरा आपला आधार स्तंभ. आता मला डी ची किंमत काढताना 12 घ्यायचंय. म्हणजे भावा पहिला आणि दुसरा स्तंभ. 12 म्हणजे काय? पहिला आणि दुसरा स्तंभ. आता मला सांगा तुम्ही डी बरोबर 12. पहिल्या स्तंभात 3 4 आहे. इथं लिहून टाकले 3 4 आणि दुसऱ्या स्तंभात -4 आणि 3 आहे. -4 आणि 3 आहे. झाला विषय संपला. आता इथे ही विवेचकाची किंमत कशी काढायची तुम्हाला माहिती आहे. तिरकस गुणाकार करून 3 गुणिले 3 लिहून टाका. 3 गुणिले 3 वजाचं चिन्ह -4 गुणिले 4 -4 गुणिले 4. आता काय होईल बाबा? 3 त्रिक 9 वजा अधिक 4 चौक 16. 9 आणि 16 झाले 25. भावा डी ची किंमत आली की नाही तुझ्याकडं? आता मला डीएक्स ची किंमत काढायची. मग डीएक्स ची किंमत काढताना आपण काय करू? 12 झालं. आता 32. डीएक्स ची किंमत काढताना 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ. भाऊ तिसऱ्यामध्ये कोण आहे? सर 10 आणि 5 आहेत. आणि दुसऱ्यामध्ये कोण? -4 आणि 3 आहेत. -4 आणि 3. 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ. पहिला लिवला तिसरा स्तंभ 10 5. मग दुसरा स्तंभ -4 आणि 3 झालं. आता तिरकस गुणाकार. बघा 10 गुणिले 3 10 गुणिले 3 मध्ये वजाचं चिन्ह आणि -4 गुणिले 5 -4 गुणिले 5. 10 त्रिक 30 वजा अधिक आणि 4 पंचे झाले 20. 30 आणि 20 किती झाले भावड्या? 50 झाले. 30 आणि 20 50. ओके. आता डी झाला, डीएक्स झाला. आता डीवाय ची किंमत काढायची. ती कशी काढायची? डीवाय ची किंमत काढताना 13 घ्यायचं. 13 म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ. डी झालं, डीएक्स झालं, डीवाय. पहिला आणि तिसरा स्तंभ. भाऊ पहिल्यामध्ये काय आहे? 3 आणि 4 आहे आणि तिसऱ्यामध्ये 10 आणि 5 आहे. मग इथं लिहायचं 3 4 10 5. बाकी काय करायचं तुम्हाला माहिती आहे. आता याला मी रब करतो. याचं काम झालं. भावा तू आता जा. आता तिरकस गुणाकार बरं का. 3 5 15. 3 गुणिले 5 मध्ये वजाचं चिन्ह आणि 4 गुणिले 10 4 गुणिले 10. 3 5 15 वजा 4 10 40. 15 वजा 40. 15 तून 40 जातात का? नाही जात. मग 40 मधून 15 गेले 25 राहिले. मोठी संख्या 40 तिच्या अगोदर वजा चिन्ह म्हणून उत्तराला -25. उत्तराला वजाचं चिन्ह. अशा पद्धतीने मित्रांनो आपण डी, डीएक्स आणि डीवायच्या किमती काढू शकतो. म्हणजे 12, 32, 13 हे एक छोटीशी ट्रिक वापरून आपण डी, डीएक्स, डीवायच्या किमती काढू शकतो. आता ह्या काढल्या ना, याच्यानंतर मला काय करायचंय? एक्स आणि वायच्या किमती काढायच्यात. मग इथे लिहायचं क्रेमरच्या सूत्रानुसार, नियमानुसार, गुणधर्मानुसार, क्रेमरच्या सूत्रानुसार आपल्याकडे काय येईल बाबा? एक्स ची किंमत काढायचं सूत्र आपल्याकडे असतं डीएक्स भागिले डी. बरोबर? आता डीएक्स ची किंमत किती आहे बाबा? 50 आणि डी किती आहे? 25. मग डीएक्स च्या जागेवर लिहून टाकायचं 50 आणि भागिले डी च्या जागेवर लिहायचं 25. 25 दुने 50. एक्स बरोबर किती आलं? 2. आता वाय ची किंमत काढायचं सूत्र आपल्याकडे असतं डीवाय भागिले डी.
भावा DY ची किंमत किती सर? -25 आहे. मग इथं DY च्या जागेवर लिहिलं -25 भागिले D ची किंमत किती आहे? D ची किंमत किती? 25 आहे. मग D ची किंमत लिहिली 25. आता 25 एके 25 वजा आहे म्हणून वजा 1. अशा पद्धतीने मित्रांनो क्रेमरचा रूल आपल्याला सोडवावा लागेल आणि 100% या पद्धतीवर प्रश्न विचारला जातो. त्यामुळे या पद्धतीकडे आपल्याकडे नीट बघायचं आहे. सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, नीट समजून घ्या. ठीक आहे? हां. हं. चला पुढे जाऊयात. आता पुढचा बघा प्रश्न. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात काय विचारला गेला होता. पुढचा बघा, आता तुम्हाला एक लक्षात घ्या मित्रांनो, परताव्याचा दर काढा. हा प्रश्न कन्फर्म असतो. या तिसऱ्या प्रश्नामध्ये परताव्याचा दर काढा. हा प्रश्न कधी-कधी कुठे येतो माहितीये का? हा प्रश्न कधी-कधी तिसऱ्यातल्या ए मध्ये येतो ॲक्टिव्हिटी बेस किंवा बी मध्ये येतो. पण परताव्याचा दर काढा 100% इथं मला काय दिलंय? ₹10 दर्शनी किमतीचे. मला दर्शनी किंमत किती दिली बाबा? दर्शनी किंमत ज्या गोष्टी दिल्यात त्या भावा पहिल्या लिहून टाक. दर्शनी किंमत बरोबर ₹10. ₹10 ओके. दर ₹10 दर्शनी किमतीचे 50 शेअर्स ₹25 बाजार भावाने विकत घेतले. आता शेअर्सची संख्या, शेअर्स किती घेतले बाबा? यांनी घेतले शेअर्सची संख्या जी आपल्याला दिलेली आहे ती दिली आपल्याला शेअर्सची संख्या 50 आणि ₹25 बाजार भावाने. बाजार भाव आपल्याला दिलाय बाजार भाव आपल्याला दिलेला आहे ₹25 रुपये 25 ओके. तर आपल्याला त्यांच्यावरती 30% लाभांश आहे. लाभांशचा दर ज्या गोष्टी दिल्या त्या आपण या ठिकाणी लिहू. लाभांश जो आहे तो आपल्याला दिलेला आहे 30% झालं. ज्या गोष्टी दिल्या होत्या त्या लिहून काढल्या. आता मला काय विचारले ते बघा. 3 प्रश्न आहेत. पहिली गोष्ट एकूण गुंतवणूक किती? दुसरा मुद्दा मिळालेला लाभांश किती? आणि तिसरा मुद्दा गुंतवणुकीवरील परताव्याचा दर. प्रश्न नीट समजून घ्या. 100% बोर्डाच्या परीक्षेला परताव्याचा दर, ज्याला इंग्लिशमध्ये रेट ऑफ रिटर्न आपण म्हणतो, हा प्रश्न हमखास येतो. 4-5 प्रश्नपत्रिका जुन्या बघा, तुम्हाला हा प्रश्न दिसेलच. मी इम्पॉर्टंटच प्रश्न बघतोय. पहिला मुद्दा काय बाबा मला गुंतवणूक. गुंतवणूक. मित्रा लक्षात घे, गुंतवणूक जी आहे ना नेहमी बाजार भावाच्या आधारावर काढली जाते. गुंतवणूक काढायचं सूत्र बाजारभाव गुणिले बघा बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. गुंतवणूक म्हणजे बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. मग इथे लिहायचं बरोबर बाजारभाव, बाजारभाव शेअरचा बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. शेअर्सची संख्या. या ठिकाणी बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. संख्या जरा व्यवस्थित आपण या ठिकाणी लिहू. सूत्र माहिती पाहिजे भावड्या. सूत्र चुकलं की गडबड होऊन जाईल. बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. भावा बाजारभाव किती आहे? कुठे गेला बाजारभाव? माझा बाजारभाव आहे 25. 25 ला इथं लिहिलं आणि शेअरची संख्या 50. या ठिकाणी 50 ला पण इथं लिहिलं. आता 25 पंचे 125 आलं ना भाऊ आणि एक शून्य किती आले? 1250 रुपये. 1250 मात्र 1250 काय झाले? गुंतवणूक. गुंतवणूक म्हणजे काय? बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. बाजारभाव 25 गुणिले शेअर्सची संख्या 50. 25 पंचे आपल्याकडे येतात 125 आणि 125 च्या पुढे एक शून्य दिला 1250 ही झाली गुंतवणूक. आता मला काय करायचं? लाभांश काढायचा आहे. लाभांश. बी जो पॉइंट आहे तो म्हणजे लाभांश. आता लाभांश हा कधीही लक्षात घ्या, जशी गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक नेहमी भावाच्या आधारे काढली जाते. तसा लाभांश जो आहे तो नेहमी दर्शनी किमतीच्या आधारावर काढला जातो. लाभांश बघा, आता लाभांश काढताना आपण काय करू? एका शेअरवरील लाभांश. शेअरवरील लाभांश. एका शेअरवरील आपण लाभांश काढू. लाभांश काढू. ओके. आता लाभांश काढायचं जे सूत्र आहे ते कसं असतं? एका शेअरवरचा लाभांश. लाभांश म्हणजे काय? की दर्शनी किंमत. दर्शनी किंमत. दर्शनी किंमत जी आपल्याकडे आहे किंमत ती गुणिले किती टक्के लाभांश आहे? लाभांश जो आहे तो 30% आहे. दर्शनी किमतीवर 30%. मग दर्शनी किंमत गुणिले 30%. भावा दर्शनी किंमत ₹10 मला. दर्शनी किंमत ₹10 दिली. आता याच्यावर 30% म्हणजे गुणिले 30 भागिले 100. बघा 10 गुणिले 30 किती झाले? 300 आणि भागिले 100 म्हणजे किती रुपये आला बाबा? ₹3. रुपये 3. हा लाभांश काय झाला? ₹3. एका शेअरवर लाभांश ₹3. आपल्याला एकूण लाभांश काढायचा आहे. मग एकूण लाभांश काय असणार? बघा एकूण लाभांश. लाभांश नीट भावा तू समजून घे, प्रश्न मोठे मोठे.
एकूण लाभांश म्हणजे काय, की एका शेअरवरचा लाभांश गुणिले शेअरची संख्या. बघा एकूण शेअरची संख्या किती 50. एका शेअरवरती 3 रुपये लाभांश आहे आणि एकूण शेअर तुझ्याकडे 50 आहे. एकावरती 3 रुपये. मग भावा 50 वरती किती? 3 गुणिले 50. 3 पाची 15. किती रुपये आले? रुपये 150 रुपये काय झाला? लाभांश झाला. आता तिसरा प्रश्न. परताव्याचा दर सी. परताव्याचा दर. परताव्याचा दर. आता परताव्याचा दर कसा काढायचा? परताव्याचा दर काढायचं सूत्र आहे. काय बाबा? लाभांश, एकूण लाभांश जो मिळालेला असतो तो, एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक, गुंतवणूक गुणिले 100, गुणिले 100. आता एकूण लाभांश किती? 150 आहे. मग लाभांशच्या जागेवर लिहून टाका 150 भागिले एकूण गुंतवणूक किती? 1250 गुणिले 100. बरोबर. आता काय काय कट होतंय बघा. हा शून्य गेला, हा शून्य गेला. आता या ठिकाणी हे दोघं जणांचा जर विचार केला 150 गुणिले या ठिकाणी बघा 150 आणि 125 या दोघांना सुद्धा आपल्याला 5ने भाग जाऊ शकतो किंवा एक काम करा. हे बघा 10 आणि 125 ला 5ने भाग जातो. 5 दुने 10 आणि 125 ला जर मी 5ने भाग लावला तर माझ्याकडे उत्तर येतं 25. मग आता भाऊ तू लक्षात घे. वर काय झालं 150 गुणिले 2 150 दुने झाले 300 आणि 300 भागिले 25. आता 300 ला 25 ने भाग लावा. 300 ला कशाने भाग लावायचा? 25 ने. बघा 25 ने भाग लावायचा 300 ला. 25 एके 25. 300 मधून 25 गेले बाबा, 30तून 25 गेले 5. एक शून्य आणि 25 दुने 50 म्हणजे किती आलं उत्तर? 12 आलं. या ठिकाणी मला उत्तर मिळालं 12 म्हणजे 12%. म्हणजे लाभांश किती झाला आपला? 12%. तर सॉरी परताव्याचा दर 12%. तर अशा पद्धतीने मित्रांनो परताव्याचा दर काढू शकतो. इथं 3 प्रश्न दिले होते. पहिला प्रश्न काय होता? गुंतवणूक. गुंतवणूक म्हणजे काय? बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. भावा बाजारभाव 25 रुपये होता. शेअरची संख्या किती आहे बाबा? 50 आहे. 25 गुणिले 50 1250 गुंतवणूक. लाभांश काढायचा होता. एका शेअरवरचा लाभांश काय असतो बाबा? एका शेअरवरचा लाभांश म्हणजे दर्शनी किंमत तिच्यावर 30% कारण लाभांशचा दर 30% होता. दर्शनी किंमत 10 रुपये आहे. त्याच्यावर 30% म्हणजे गुणिले 30 भागिले 100. 10 गुणिले 30 झाला 300. 300 भागिले 100 म्हणजे 3 रुपये. म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी एका शेअरवर 3 रुपये लाभांश. मग भावा तुझ्याकडे शेअर किती आहे? 50 शेअर आहे. मग 50 शेअरवर किती झाला? 3 गुणिले 50. 150 हा एकूण लाभांश झाला. ओके. आता परताव्याचा दर काढायचा आहे. परताव्याचा दर म्हणजे काय? एकूण लाभांश भागिले गुंतवणूक गुणिले 100. लाभांश माझ्याकडे किती आहे? 150. लाभांश काढला 150. भागिले गुंतवणूक किती आहे? गुंतवणूक आहे 1250 आणि गुणिले 100. शून्य गेला, शून्य गेला. 125 आणि 100 ला कितीने भाग लावू शकतो आपण? 5ने. 5 दुने 10 आणि या ठिकाणी 5 दुने 10 आणि 125 ला 5ने भाग लावला 25 आलं. मग 150 गुणिले 2 300. 300 भागिले 25. 300 ला 25 ने भाग लावला 12 आला आणि 12%. परताव्याचा दर हा नेहमी टक्केमध्ये लिहायचा असतो हे विसरू नका. पर्सेंटेजचं साइन नाही दिलं मार्क जाऊ शकतात. चला पुढचा प्रश्न. परताव्याच्या दरची तयारी करा. प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. मार्क मिळतील चांगले. चला पुढे. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी एक नाणं. आता हा संभाव्यता मधला भावा प्रश्न आहे. एकदम सोपा पटकन होऊन जातो. संभाव्यतामध्ये कसं? एक नाणं आणि एक फासा फेकला असता. पहिला मी नमुना अवकाश लिहितो बाबा. एक नाणं आणि एक फासा फेकला असता खालील घटनाची संभाव्यता काढा. आता मी जर नाणं फेकलं, नाणं म्हणजे कॉइन असा वर फेकला 1 रुपयाचा, 2 रुपयाचा, 10 रुपयाचा. तर काय मिळणार? छापा किंवा काटा. बरोबर? आणि जर का मी तो फासा फेकला सापशिडीतला, त्याच्यावर आकडे किती असतात? 1, 2, 3, 4, 5, 6 आकडे असतात. मग तो फेकला की काय मिळणार? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे आकडे मिळणार. मग आता म्हणजे फक्त नाणं फेकलं तर एच आणि टी मिळेल आणि फक्त फासा फेकल्यावर 1, 2, 3, 4, 5, 6 आकडे मिळतील. आता मॅटर असा झाला इथं, या दोघांना सोबत उडवलंय. मग आता काय पडणार? मग त्या दोघांना जर सोबत उडवलं, तर नाण्यावर समजा छापा पडला. असा छापा पडू शकतो की नाही? नाण्यावरती छापा पडू शकतो. नाण्यावर छापा पडू शकतो आणि नाण्यावर छापा पडला आणि तो जो आपण फासा उडवलाय, त्याच्यावर 1 पडू शकतो. नाण्यावर छापा आणि फाश्यावरती 1 पडू शकतो. बरोबर ना? किंवा नाण्यावर छापा पडला आणि फाश्यावर 2 पडू शकतो. किंवा नाण्यावर छापा पडलाय, फाश्यावर 3 पडू शकतो. नाण्यावर छापा, फाश्यावर 4 पडू शकतो. नाण्यावर छापा, फाश्यावर 5 पडू शकतो. नाण्यावर छापा आणि फाश्यावरती 6 पण पडू शकतो. असं पण होऊ शकतो. म्हणजे नाण्यावर छापा पडला
तर फाश्यावर 1 2 3 4 5 6 पैकी काहीतरी आकडा पडेल. किंवा नाण्यावर जर काटा पडला तर भावा, नाण्यावर काटा पडल्यावर फाश्यावर 1 पडू शकतो, नाण्यावर काटा फाश्यावर 2 पडू शकतो, नाण्यावर काटा फाश्यावर 3 पडू शकतो, नाण्यावर काटा फाश्यावर 4 पडू शकतो, नाण्यावर काटा फाश्यावर 5 पडू शकतो, नाण्यावर काटा फाश्यावर 6 पडू शकतो. तर इतक्या सगळ्याच्या नंबर ऑफ एस म्हणजे माझ्याकडे 12 शक्यता मित्रांनो या ठिकाणी इथं मला मिळतात. म्हणजे नंबर ऑफ एस बरोबर 12. आता हे सगळं मिळाल्यानंतर मला ज्या काही घटना आहेत, त्या घटना लिहायच्यात आणि त्यांची मला संभाव्यता काढायची आहे. तर भावा घटना एक आहे. घटना ये, क्या बोलती तू, कुछ नहीं बोलती, अभ्यास करती. छाप व मूळ संख्या मिळणे. काय मिळणं बाबा मी शॉर्टकट मध्ये लिहितो. छाप व मूळ संख्या. भावा काय पाहिजे? छापा पाहिजे आणि मूळ संख्या. छापा म्हणजे बघा वरती सगळीकडे छापा, छापा, छापा आहे. आणि मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? अशी संख्या ज्या संख्येला फक्त 2ने आणि ती स्वतः सॉरी ज्या संख्येला फक्त 1ने आणि ती स्वतः या 2च संख्यांनी भाग जातो. तिला आपण मूळ संख्या म्हणतो. जसं की 2 ही मूळ संख्या आहे कारण 2ला फक्त 2ने आणि 1ने या 2च संख्यांनी भाग जातो. 3 ही मूळ संख्या आहे कारण 3ला फक्त 1ने आणि 3नेच भाग जातो. 5 ही मूळ संख्या आहे 5ला 1ने आणि 5नेच भाग जातो. म्हणजे या 3 मूळ संख्या आहे 2, 3, 5. 5 म्हणजे छापा पडला पाहिजे, 2 पडलं पाहिजे, 3 पडलं पाहिजे, 5 पाहिजेत. या 3 मूळ संख्या आहेत. ओके. 1 ही मूळ संख्या नाहीये. कारण एकाला फक्त एकाच संख्येने भाग जातो. मूळ संख्येची संकल्पना काय की जिला 2 संख्यांनीच भाग घेतला पाहिजे. पण एकाला फक्त एकानेच जातो त्यामुळे ती मूळ संख्या नाहीये. मग माझ्याकडे उत्तर येईल की बाबा ए बरोबर आपण त्या 3 गोष्टी लिहून टाका. ए बरोबर H2 बरोबर. त्याच्यानंतर H3 आणि H5 या सगळ्या गोष्टी लिहिल्या आणि म्हणून आपल्याकडं नंबर ऑफ ए बरोबर किती आलं? इन मीन 3 झालं. आता भावा याची संभाव्यता काढायची. संभाव्यता काढायचं सूत्र पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती? 3 आणि भागिले नंबर ऑफ एस किती? कुठे गेला बाबा? नंबर ऑफ एस 12. मग 3 एके 3, 3 चौक 12 अशा प्रकारे संभाव्यता आपण काढू शकतो. झालं. आता दुसरी जी घटना आहे, ती दुसरी घटना काय जरा ती समजून घेऊयात बाबा. काय विषय? घटना बी. घटना बी काय माझ्याकडं? घटना बी माझ्याकडं आहे की काटा व विषम संख्या मिळणे. बाबा काटा पाहिजे. काटा लगा सॉरी काटा. काटा व विषम संख्या. विषम संख्या. बावड्या काटा कुठे आहे? सर काटा तर खाली आहे. हा काटा खाली आहे आणि काट्यासोबत विषम संख्या. विषम संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला 2ने भाग जात नाही. मग इथं विषम संख्या काटा आणि विषम संख्या, काटा आणि विषम संख्या, काटा आणि विषम संख्या म्हणजे टी आणि 1 त्याच्यानंतर टी आणि 3 आणि टी आणि 5. तर या गोष्टी तुम्हाला इथं लिहिता येऊ शकतात. बी बरोबर आपल्याकडं महिरपी कंसात टी आणि 1, टी आणि 3 आणि टी आणि 5 अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी घेता येईल. म्हणजे इथं नंबर ऑफ बी बरोबर किती झालं? नंबर ऑफ बी बरोबर नंबर ऑफ ए पी ऑफ बी संभाव्यता काढायची म्हणजे पी ऑफ बी काढायचे. आपल्याला याची संभाव्यता काढायची. म्हणजे पी ऑफ बी बरोबर काय झालं? नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी किती बाबा? 1, 2, 3 आहेत. ओके. मला पहिले ऍक्च्युली नंबर ऑफ बी लिहायचं होतं. ते नंबर ऑफ बी आपण या ठिकाणी पहिले लिहू. नंबर ऑफ बी बरोबर आपल्याकडे 3 आलं. ओके. नंबर ऑफ बी 3 आलं. 1, 2, 3 घटक आहे म्हणून 3 आणि याची संभाव्यता म्हणजे पी ऑफ बी जी आपल्याकडे आहे नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. ओके. आता नंबर ऑफ बी किती आहे? सर 3 आहे. मग या ठिकाणी लिहा 3 आणि नंबर ऑफ एस किती? सर हे बघा इकडे 12 आहेत. इथं 12 आहेत की नाही? मग ते 12 लिहून टाका. आता आपल्याकडे आलं 3 एके 3, 3 चौक 12 अशा प्रकारे 1/4 उत्तर येईल. इथं पण 1/4 तिथं पण 1/4 अशा पद्धतीने मित्रांनो प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा एखादा म्हटला काटा व समसंख्या मिळणे. मग समसंख्या कुठली? 2, 4 आणि 6. सॉरी 2, 4 आणि 6. मग हे आणि हे आलं असतं. एखाद्या वेळेस म्हटलं असतं छापा आणि समसंख्या मिळणे किंवा म्हटलं असतं छापा पडला तरी चालेल, काटा पडला तरी चालेल. पण समसंख्या मिळणे म्हणजे काहीही घटना विचार दिली जाऊ शकते. त्या पद्धतीने आपल्याला या प्रश्नांची उत्तरं काढावी लागेल. ठीक आहे. तर चला आता आपण पुढे जाऊयात. पण तत्पूर्वी जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर झटपट पटापट स्क्रीनशॉट घ्या. आता आपण मार्चमध्ये विचारले गेलेले काही जे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी आपण पुढे बघण्याचा प्रयत्न करूया. पुढचे प्रश्न पण हात भारी, लात भारी. पुढचा प्रश्न आहे लय भारी. ओके. त्याच्यानंतर आता हे जे काही पुढचे प्रश्न आहेत ना मी काय करतो हे कॉपी पेस्ट करून घेतो झटाझट. ओके. चला 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 हे बघा
ते एक लक्षात घ्या. पुढचे प्रश्न अतिशय महत्वाचे, पुढचे सुद्धा प्रश्न. आता पुढची एक प्रश्नपत्रिका आपण बघू. तत्पूर्वी एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, बरीच मुलं नवीन आहेत आपल्या चॅनलवरती, तर जी नवीन आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन आहे आपल्याकडे, तर ते बेलचं बटन दाबा. म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी झटपट आता आपण पुढे जाऊयात. बघा आता पुढचे प्रश्न आपण घेऊ मार्च 2025 ला आलेले. चला, कोण काय विचारते, कोणाचे काय प्रश्न आहेत का बरं? बरीच पोरं या ठिकाणी काहीतरी प्रश्न विचारून राहिलेले. ओके, चला. ओके, 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 ओके. चला, 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 चला. काल टेक स्क्रीनशॉट. अरे सॉरी, सॉरी, सॉरी. इथं ॲपवर आहे आपण. मी गडबडी झाला. इथे तुम्हाला स्क्रीनशॉट नाही घेता येणार. जर नाही येत नसेल तर व्हिडिओला पॉज करून तुम्ही लिहून घ्या. आता पुढची प्रश्नपत्रिका बघू आणि ही व्हिडिओ आपली सेव्ह राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नंतर पण बघता येईल. नंतर कधीही तुम्ही बघू शकता. काय काळजी करू नका. हा पुढचा प्रश्न बघा. भावा 2025 मार्च 2025 मी तुम्हाला बोललेलो बघा भावांनो, मार्च 2025 ला सुद्धा हा प्रश्न आला. श्री माणिकराव यांनी ₹100 दर्शनी किमतीचे 300 शेअर्स ₹120 या बाजार भावाने खरेदी केले. ₹7 लाभांश कंपनीने दिला, तर परताव्याचा दर काढायचा आहे. परत प्रश्न आला. ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न आहे. मी याला जरा स्किप करतो आणि ऍक्टिव्हिटी काढून देतो आणि तुम्हाला मी डायरेक्ट स्पष्ट करून सांगतो. ऍक्टिव्हिटीच्या भानगडीत पडत नाही. तुम्हाला आता कसा काढायचा हे क्लिअर करतो. म्हणजे ऍक्टिव्हिटी म्हणजे प्रश्न घेतोय मी, पण ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून नाही, तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो. बरोबर? म्हणजे एक्सप्लेन करून सांगायला जरा बरं पडतं. तर आता याच्यामध्ये काय बाबा, मला काढायचा आहे परताव्याचा दर. भावा, परताव्याचा दर काढायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट, परताव्याचा दर काढायचं सूत्र काय मी तुम्हाला मगाशी सांगितलं. इथं बघा, परताव्याचा दर काढा. परताव्याचा दर, परताव्याचा दर. परताव्याचा दर काढायचं सूत्र काय बाबा? एकूण लाभांश, एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक, गुंतवणूक, एकूण गुंतवणूक गुणिले 100. परताव्याचा दर काढायचं हे सूत्र. परत प्रश्न आलाय, मगाशी सुद्धा होता, आता पण आला. 100% दरवर्षी प्रश्न येतो मित्रांनो. हे सूत्र लक्षात घ्या. परताव्याचा दर बरोबर एकूण लाभांश भागिले गुंतवणूक गुणिले 100. आता पहिली गोष्ट, मला 3 गोष्टी दिल्यात. माणिकलाल यांनी ₹100 दर्शनी किमतीचे, दर्शनी किंमत ₹100 लिहिली. 300 शेअर्स घेतले, शेअर्सची संख्या ₹300 लिहिली. ₹120 बाजार भाव आहे. भावा बाजार भाव लिहिला 120 आणि 7% लाभांश आहे. लाभांश किती? 7%. मग तो पण लिहितो मी इथं. लाभांश मला दिलेला आहे 7%. झाला? लाभांश बरोबर 7%. आता मला परताव्याचा दर काढण्यासाठी सूत्र काय? एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक. म्हणजे मला गुंतवणूक आणि लाभांश आधी काढावा लागल. मग भावा पहिली गुंतवणूक काढ चल. गुंतवणूक कशी काढायची मी तुला मगाशी सांगितलंय. गुंतवणूक, गुंतवणूक म्हणजे काय? बाजार भाव गुणिले शेअर्सची संख्या. लक्षात ठेव, डोक्यामध्ये फिट करून ठेव. गुंतवणूक म्हणजे काय? बाजार भाव गुणिले शेअर्सची संख्या. बाजार भाव किती आहे? कुठे गेला बाजार भाव? सर ₹120. गुणिले शेअर्सची संख्या किती? 300 आहे. 120 गुणिले 300, 12 त्रिक 36 रुपये 36,000. किती झालं? 12 त्रिक 36 आणि 3 शून्य ₹36,000 तुमच्याकडे काय आला? ₹36,000 आपल्याकडे आला. एकूण गुंतवणूक आली. ₹36,000 गुंतवणूक. काय? बाजार भाव गुणिले. वाटलंच तर तुम्हाला असं लिहायचं झालं बाबा, बाजार भाव कसं लिहायचं सूत्र पूर्ण. चला, गुंतवणूक बरोबर काय बाबा? बाजार भाव, बाजार भाव गुणिले शेअर्सची संख्या, गुणिले शेअर्सची संख्या. डिटेलमध्ये लिहा. चला, बाजार भाव किती? ₹120. मग इथं लिहून टाकलं ₹120 गुणिले शेअर्सची संख्या किती? 300. इथं लिहिलं 300. 12 त्रिक 36 रुपये 36,000 मात्र. आपल्याकडे काय झालं? ₹36,000 हे झाले आपले गुंतवणूक. झालं? आता मला दुसरा मुद्दा, गुंतवणूक आली, आता लाभांश काढायचा आहे. एकूण लाभांश डायरेक्ट काढता येत नाही. पहिले काय करायचं? एका शेअरवरचा लाभांश. मग आपण काय करू? एका शेअरवरचा लाभांश, शेअरवरील लाभांश, शेअरवरील लाभांश काढू. ओके, लाभांश. आता लाभांश मगाशी मी तुम्हाला सांगितलं, लाभांश हा दर्शनी किमतीच्या आधारावर काढला जातो. भावड्या, दर्शनी किंमत ₹100. मग एका शेअरवरचा लाभांश ₹100 जी वाटलंच ते लिहा. दर्शनी किंमत, दर्शनी किंमत, दर्शनी किंमत गुणिले, दर्शनी किंमत गुणिले किती? 7%. भावा दर्शनी किंमत आहे 100 गुणिले 7% म्हणजे 7 भागिले 100. आता या ठिकाणी 100 गेले, चिमणी उडाली, कावळा उडाला, 100 उडाला आणि इथे 7. ₹7 काय झाला बाबा? एका शेअरवरचा लाभांश. एका शेअरवर ₹7. मग मला सांग, एकूण लाभांश किती येईल तुझा?
किती येईल या चॅट बॉक्स मध्ये. एकूण लाभांश, एकूण लाभांश किती असणार? एकूण लाभांश म्हणजे एका शेअरवरचा लाभांश 7 रुपये आहे, गुणिले एकूण शेअर्सची संख्या 300 रुपये आहे. 7 गुणिले 300, 7 त्रिक 21, 2100 रुपये या ठिकाणी काय आला? एकूण लाभांश. ओके, एकूण लाभांश 2100 रुपये, गुंतवणूक 3600. आता भावड्या तू परताव्याचा दर काढ. परताव्याचा दर काढायचं सूत्र एकूण लाभांश भागिले गुंतवणूक गुणिले 100. एकूण लाभांश किती आहे? 2100. 2100 भागिले गुंतवणूक किती? 36,000. 36,000 आणि गुणिले काय बाबा? तुमचे 100. आता जे काय कट करता येईल ते बिंदास कट कर. शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, 3 शून्य कट झाले. इथले पण 1 2 3 शून्य कट झाले. वर काय राहिले? 210 आणि खाली 36. 210 भागिले 36. 36 आणि 210 ला 3 भाग जाऊ शकतो. बरोबर? 3 जर मी भाग लावला तर बघा 3 7 21, एक शून्य घेतलं आणि 3 1 3, 3 2 6 12 आलं. बरं का? 210 ला जर का मी 3 भाग लावला, 3 7 21 म्हणून 70 आलं आणि 36 ला मी 3 भाग लावला, 3 1 3, 3 2 6 12 आलं. 70 ला 12 भाग लावा. 70 ला कितीने भाग लावायचा आहे? 12 भाग लावायचा आहे 70 ला. बघा 12 पंचे 60. 70 मधून 60 गेले 10. ओके, एक शून्य, एक पॉइंट घेतला, एक शून्य घेतला. आता 12 7 84, 12 8 96, 12 8 96. 4 घेतला, शून्य गेला. 12 त्रिक 36. परत 4 घेतला, शून्य घेतला. 12 त्रिक 36, 5.83. किती उत्तर येईल बाबा? साधारणतः माझ्याकडे उत्तर आलं 5.83. पुढे टक्के लिहायला विसरू नका. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. लाभांश अशा प्रकारे आपल्याला परताव्याचा दर अशा प्रकारे काढता आला पाहिजे. मगाशी सुद्धा बघितला, दरवर्षी परताव्याचा दर काढायला प्रश्न येतो. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. चला पुढचा मुद्दा बघा मित्रांनो. या ठिकाणी बघा आता ही अशा प्रकारे तुम्हाला आता पुढचा प्रश्न बघा. आता हा एक बघा, एकंदरीत जर तुम्ही नीट पाहिलं तर आपल्याकडे बघा असा हा प्रश्न होता. बघा असा प्रश्न होता. आता ह्याच्यात रिकाम्या जागा नंतर तुम्ही भरा वाटलंच तर, आणि तो आपण सोडवून घेतला परताव्याचा दर. त्याच्यानंतर एक बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला एक प्रश्न आलेला आहे ज्याच्यामध्ये अंकांची पुनरावृत्ती न करता 2 3 5 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केली तर विषम संख्या मिळण्याची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. भावा सगळ्यात पहिली गोष्ट, मला संभाव्यता मधला प्रश्न आला तर मला नमुना अवकाश काढायचा आहे. आता मला काय सांगितलंय? 2 3 आणि 5 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करायची, पण अंकांची पुनरावृत्ती न करता. म्हणजे इथं जर 2 अंकी संख्या तयार करायची झाली तर ती कशी होईल बाबा? पुनरावृत्ती नकोय. म्हणजे मला 22 नको, 33 नको आणि 55 नको. बघा 2 पासून सुरुवात केली, 2च्या पुढे 3 लिहा, 2च्या पुढे 5 लिहा. बघा 2च्या पुढे 3 लिहिलं, 2च्या पुढे 5 लिहिलं. आता 3 घ्या, 3च्या पुढे 2 लिहा, 3च्या पुढे 5 लिहा. 3च्या पुढे 2 लिहिलं, 3च्या पुढे 5 लिहिलं. त्याच्यानंतर 5 घ्या, 5च्या पुढे 3 आणि 2 लिहा. 5च्या पुढे 2 लिहा, 5च्या पुढे 3 लिहा. मग नमुना अवकाश काय आला? 23 25 32 35 52 53. अंकांची पुनरावृत्ती न करता म्हटलंय. जर इथं पुनरावृत्ती करता म्हटलं असतं तर आपल्याकडे 22 33 आणि 55 पण आलं असतं. आता बघा नमुना अवकाश मध्ये सगळं आलं. 23 आलं, 25 आलं, 32 आलं, 32 नंतर 35 राहिलं, म्हणजे 35 राहिलं ते इथे लिहिलं. ओके, आणि नंबर ऑफ एस किती? 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ एस आहे आपल्याकडे 6. आपल्याकडे प्रश्न काय विचारला होता की बाबा ती संख्या विषम संख्या असणे. भावा मला सांगा याच्यातल्या विषम संख्या कुठल्या आहेत? बघा 23 विषम संख्या आहे, 25 विषम संख्या आहे, 32 नाही, 35 विषम संख्या आहे, 52 नाहीये, 53 विषम संख्या आहे. म्हणजे या 4 संख्या पाहिजेत. 23 25 35 53. 23 25 आहे, काय नाहीये? 35 नाहीये या ठिकाणी. मग इथं मला काय ऍड करावं लागणार आहे? 35 ला ऍड करावं लागणार आहे. मग नंबर ऑफ ए बरोबर किती? 1 2 3 आणि 4 आहे, म्हणून इथं 4 आलं. पी ऑफ ए, संभाव्यता काढायचं सूत्र, पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. आता नंबर ऑफ ए किती? 4 आहे आणि भागिले नंबर ऑफ एस किती? 6 आहे. 4 भागिले 6. बे दुने 4 आणि बे त्रिक 6, 2/3 आलं. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा एक प्रश्न विचारला गेला होता. सोपा प्रश्न आहे. 4 मार्क 3 मार्काला विचारला गेलेला प्रश्न. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघा. पुढचे काही प्रश्न, यातला हा प्रश्न आताच आपण जस्ट बघितला. आता बघा इथं क्रेमरची पद्धत भावड्या रिपीट झाला की नाही? परताव्याचा दर रिपीट झाला. बरोबर, मागचे 2 प्रश्न होते, दोघांपैकी परताव्याचा दर रिपीट झालेला आहे.
आणि इथं क्रेमरचा रूल पण परत आला. मी तुम्हाला म्हटलं क्रेमरच्या रूल वरती प्रश्न विचारला जातो. आपण परत बघू अजून एकदा क्रेमरचा रूल. काय टेन्शन घ्यायचं, डबल डबल गणित बघू ना. डोक्यात भावा फिट झाली पाहिजे. क्रेमरची पद्धत परत समजून घ्या. 4x अधिक 3y बरोबर 18. याला म्हणायचं भावा तू एक नंबर, तुझं नाव दिलं आहे आम्ही इथं. दुसरा 3x वजा 2y बरोबर 5. याला म्हणायचं 2 नंबर. अशी 2 समीकरण. मला पहिलं काय करायचं असतं, dx dy च्या किमती काढायच्यात. 12, 32 आणि 13. 13 क्या हाल होगा. 12 म्हणजे डी काढताना 12. मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं 12, 32, 13 म्हणजे काय. बघा याला म्हणायचं 1 नंबर, याला म्हणायचं 2 नंबर, याला म्हणायचं 3 नंबर. हा पहिला स्तंभ, दुसरा स्तंभ, आधार स्तंभ, तिसरा स्तंभ. ओके. आता डी काढताना भावड्या 12 घ्यायचं. 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. डी बरोबर 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. पहिल्यामध्ये सर 4 3 आहेत. ओके. दुसऱ्यामध्ये 3 आणि वजा 2 आहेत. डबल ओके. झालं. आता ही निश्चयकाची किंमत कशी काढायची ते तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी 4 गुणिले वजा 2 करा. 4 गुणिले वजा 2 मध्ये वजाचं चिन्ह. 3 गुणिले 3 करा. 3 गुणिले 3 करा. 4 दुने 8 वजा 8 आणि वजा 3 त्रिक 9. आता वजा वजा काय, चिन्ह कशी, समान. जर दोन संख्यांना समान चिन्ह असेल तर त्यांची बेरीज होते. मग या ठिकाणी 8 आणि 9 झाले 17. मोठ्या संख्येचं चिन्ह 17 बोले तो बहुत बडा खतरा ना रे बाबा. आता डी झाला. आता dx ची किंमत काढू. डी काढताना 12 घेतलं, dx काढताना 32 घ्या. 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ. बाबा तिसऱ्यात कोण आहे, 18 आणि 5 उचला त्याला. उचला 18 आणि 5 ला लिहा. आणि दुसऱ्यामध्ये काय आहे, 3 आणि वजा 2. मग इथं लिहा 3 आणि वजा 2. आता करा कॅल्क्युलेशन कसं. 18 गुणिले वजा 2, 18 गुणिले वजा 2 मध्ये वजाचं चिन्ह आणि 5 गुणिले 3 इथं लिहायचं 5 गुणिले 3 झालं. आता पुढे 18 दुने 36 वजा आहे म्हणून वजा 36 वजा 5 त्रिक 15. 36 आणि 15 किती झाले बाबा. इथं पण वजा वजा. दोन संख्यांना चिन्ह कशी, वजा वजा म्हणजे समान म्हणजे सारखी. जर दोन संख्यांना चिन्ह असतील समान तर त्यांची होणार बेरीज. म्हणून 36 आणि 15 झाले 51. फक्त वजा 51 लिहिलं झालं. डी काढताना 12 घेतलं, किंमत आली वजा 17. dx काढताना 32 घेतलं, किंमत आली वजा 51. डी झालं, dx झालं, आता dy. भाऊ 12 झालं, 32 झालं, आता 13. 13 म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ. भावड्या पहिल्यात काय 4 3 आहे, हे लिहून टाक इथं 4 3. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे किती, तिसऱ्यामध्ये 18 आणि 5 आहे. मग इथं लिहून टाका 18 आणि 5 झालं. आता करा कॅल्क्युलेशन. 4 गुणिले 5, 4 गुणिले 5 वजा 18 गुणिले 3, 18 गुणिले 3, 4 पंचे 20 वजा 18 त्रिक 54. भावा आता 20 वजा 54, 20 वजा 54, 20तून 54 जात नाही. मग 54 मधून 20 गेले 34. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 34. अशा पद्धतीने मित्रांनो आपण डी डीएक्स आणि डीवायच्या किमती काढल्या. डी ची किंमत काढली, डीएक्स आणि डीवाय 12 32 13 ची ट्रिक वापरून झालं. आता याला पुसू बाबा, तुझं काम झालं. आता मला एक्स आणि वायच्या किमती काढायच्यात. भावड्या एक्स ची किंमत काढायचं सूत्र काय, डीएक्स भागिले डी. डीएक्स ची किंमत किती सर, वजा 51 आहेत. लिहून टाक इथं वजा 51 भागिले डी किती वजा 17 खतरा. इथं लिहायचं वजा 17. 17 त्रिक 51 वजा वजा गेले 17 त्रिक 51 म्हणजे एक्स बरोबर 3. आणि वाय बरोबर काय बाबा, वाय बरोबर काय डीवाय भागिले डी असतं. बाबा डीवाय ची किंमत वजा 34 आहे, डी ची किंमत वजा 17 आहे. मग इथं लिहायचं वजा 34 भागिले वजा 17 आणि उत्तर आलं 17 दुने 34. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने गणित सोडवता येईल. परत झालं, डबल झालं, दरवर्षी मित्रांनो हा प्रश्न येत राहतो. हे तुमच्या लक्षात घ्या. 2 गणित बघितली, 2 प्रश्नपत्रिकांमधली रिपीट झालंय. परताव्याचा दर पण आला होता आणि एक हे पण आलं. आता बघा आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. आणखी तिसरा प्रश्न, या प्रश्नपत्रिकेमध्ये वर्ग समीकरण सूत्र पद्धतीने सोडवा. परत हा प्रश्न डबल आला. म्हणजे मित्रांनो तुम्हाला 3च प्रश्न सोडवायचे असतात. पहिल्यातल्या तिसऱ्यातल्या ए मधले 2 असतात, त्याच्यापैकी एक जो परताव्याचा दर रिपीट झाला होता आणि दुसऱ्या प्रश्नांमध्ये 4 पैकी 3 सोडवायचे असतात बी मध्ये.
त्याच्यामध्ये पहिला तुमचा होता क्रेमर आणि दुसरा आला सूत्र, म्हणजे तुम्ही ही दोन पण सोडू शकताय. अतिशय सोपा पेपर असतो मित्रांनो, लक्षात घ्या. फक्त रिपिटेशन बरंच होत असतात. याच्यामध्ये काय करायचं माहितीये का, मला सूत्र पद्धतीने सोडवण्याच्या आधी मी काय करणार, एबीसीच्या किमती काढणार. कारण मला माहितीये माझं सूत्र काय, एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac भागिले 2a हे माझं सूत्र आहे. ओके. आता मी काय करतो या ठिकाणी, एबीसीच्या किमती काढतो. ए बरोबर काय, एक्स वर्गाच्या शेजारी जो असतो तो ए, बरोबर. एक्स वर्गाच्या शेजारी इथं काय, काहीच नाही. मग जिसका कोई नहीं होता उसका एक होता है. काय नाही म्हणजे ए बरोबर 1, बी बरोबर किती, एक्सच्या बाजूला आहे -2 आणि सी बरोबर किती, -3 झालं. आता या डायरेक्ट किमती याच्यात टाकल्या तरी चालतील, पण मला असं वाटतंय तुम्ही डायरेक्ट टाकू नका. आधी बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढा. इथे लिहा बी वर्ग वजा 4ac बरोबर बी चा वर्ग, बी ची किंमत किती, -2 त्याचा वर्ग वजा 4 गुणिले ac, a ची किंमत 1 आणि c ची किंमत -3 वजा 2चा वर्ग अधिक 4. आता हे वजा वजा अधिक 4 त्रिक झाले 12, 12 आणि 4 झाले 16. संपला विषय. कॅल्क्युलेशन नीट करा. वजा 2चा वर्ग अधिक 4 वजा वजा अधिक 4 त्रिक 12, 12 आणि 4 झाले 16. ओके, एकदम साधा विषय, सिंपल आहे. आता जाऊयात पुढं. या ठिकाणी आता या सूत्रामध्ये द्या फेकून किमती धडाधड. ओके, एक्स बरोबर पहिलं वजाचं चिन्ह लिहा आणि मग बी ची किंमत किती, -2 आहे, तर या ठिकाणी -2 लिहा. अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती, 16 आहे. मग या ठिकाणी आपण इथं लिहिली 16 भागिले 2 गुणिले ए ची किंमत माझ्याकडे किती, 1 आहे. मग या ठिकाणी आपण लिहिले 1 बरोबर वजा वजा अधिक 2 आणि अधिक वजा, बरं का, वजा वजा अधिक 2 आणि अधिक वजा या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत. 1 मिनिट फक्त, वर्गमुळात 16 आलेला आहे. ओके, त्या ठिकाणी सोडा लेक्चर चालेल. धन्यवाद. तर एकच मिनिटात आपण जरा आता सुरू करू. 1 मिनिट, जरा दूध आलं होतं, दुधाची पिशवी आली होती, त्यामुळे मला जायला लागलं. पण ओके, नो प्रॉब्लेम. बघा, कारण घरी आज कोणीच नाहीये, मी एकटाच आहे. बापरे. बघा, वजा वजा अधिक 2 अधिक वजा वर्गमुळात 16 म्हणजे 4, 16चं वर्गमूळ झालं 4. आता 2 एके 2. ओके. आता काय करायचं बाबा, 2 उत्तर येतील. एक तर x बरोबर 2 अधिक 4 भागिले 2, एका ठिकाणी 2 अधिक 4 येतील आणि दुसऱ्या ठिकाणी x बरोबर 2 वजा 4 भागिले 2, एका ठिकाणी अधिक 4, दुसऱ्या ठिकाणी वजा 4. आता 2 आणि 4 झाले 6 भागिले 2. मग x बरोबर 2 त्रिक 6, x बरोबर 3, बरोबर. पलीकडं 2 वजा 4 किती, -2 भागिले 2. मग x बरोबर 2 एके 2 वजा 1, x बरोबर 2 एके 2 म्हणजे वजा 1. अशा प्रकारे x बरोबर 3 किंवा x बरोबर -1 असं आपल्याकडे उत्तर येऊ शकतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. सूत्र पद्धत अतिशय सोपी आहे. बघा, सूत्र पद्धत, क्रेमरची पद्धत आणि परताव्याचा दर काढा, किती इम्पॉर्टंट प्रश्न आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यामुळे हे 3 प्रश्न नीट बघा. 24 आणि 25 लागोपाठ 2 वर्ष मित्रांनो या प्रकारचे प्रश्न आले होते. आता पुढचा प्रश्न जर आपण बघितला, पुढचा बघा, परत याच्यामध्ये संभाव्यता मधला पण एक प्रश्न तुम्हाला विचारला गेला, रिपीट. संभाव्यता मधला प्रश्न जर विचारला तर अतिशय सोपा आहे. बघा, संभाव्यतेमध्ये काय इथं दिलंय, 3 मुलं आणि 2 मुली यांच्यापासून दोघांची एक समिती बनवायची, तर खालील घटनांची संभाव्यता काढा. बाबा मला समिती बनवायची. बघा, पहिली गोष्ट 3 मुलं आणि 2 मुली. मग पहिलं इथं लिहा बाबा, मुलं कोण आहे, हा सकाराम तुकाराम राजाराम. मुलगे किती बाबा, मुले. मग आपण त्या मुलाला काय म्हणू, मुलगा म्हणजे बाबा त्याला आपण म्हणू, मुलाला म्हणू बॉईज. ओके, बॉईज. मग त्याला म्हणायचं B1 B2 B3, तिघ म्हणून B1 B2 B3 आणि 2 मुली आहेत गर्ल्स. मुली म्हणजे बाबा गर्ल्स, मुली म्हणजे गर्ल्स, त्याला आपण म्हणू G1 आणि G2. झालं. आता विषय काय, जी जरा नीट काढू, G1 आणि G2 झालं. आता काय करायचं बाबा, पहिली गोष्ट नमुना अवकाश लिहायचा एकदम सावकाश. यांच्यातून दोघांची समिती बनवायची. समिती बनवलं लय डोक्याला ताप असतो, पण मी एकदम सिंपल ट्रिक सांगणार आहे. यांच्यातून दोघांची बनवायची. दोघांची म्हणजे कुठली दोघं असतील, B1 B2 असू शकतं, B2 B3 असू शकतं, G1 G2 असू शकतं किंवा B1 G1 असू शकतं, कोणाची पण समिती असू शकते. मग आपण सगळ्या समित्या काढल्या पाहिजेत, एक सुद्धा राहिली नाही पाहिजे. एक जरी राहिली तरी कार्यक्रम संपला. पहिलं काय करा, B1 पासून सुरुवात करा, ट्रिक सांगतो. आणि B1 पासून सगळ्यांच्या जोड्या लावा. B1 आणि B2 ची जोडी लावा, लागली बाबा. त्याच्यानंतर B1 आणि B3 ची जोडी लावा, लागली बाबा.
त्याच्यानंतर या ठिकाणी B1 आणि B3, B1 आणि B3. त्याच्यानंतर B1 आणि G1, B1 आणि G1. ओके. आणि त्याच्यानंतर B1 आणि G2 झाली. या ठिकाणी काय केलं आपण, B1 ची B2 सोबत जोडी झाली, B3 सोबत झाली, G1 सोबत झाली, G2 सोबत झाली. आता B2 ची सुरुवात करा. B2 पासून पुढे जायचं, मागे यायचं नाही. B2 ची आणि B1 ची जोडी ऑलरेडी मागे झालेली असते. आता पुढे जायचं, मागचा विचार नाही करत जास्त, पुढेच जायचं. B2 आणि B3 घ्या. B2 आणि B3 झालं, कॉमा द्या. B2 B3 झालं. त्याच्यानंतर B2 आणि G1 घ्या. B2 आणि G1. ओके. त्याच्यानंतर B2 आणि G2 झालं. आता B2 चं झालं, B2 B3 झालं, B2 G1 झालं, B2 G2 झालं. आता B3 पासून सुरुवात करा. B3 आणि कोण बाबा, एक मिनिट, B3 आणि B3 च्या पुढे G1 झालं. त्याच्यानंतर B3 आणि G2. बघा, B3 आणि G1 झालं, B3 आणि G2 झालं. या दोघांच्याच घेतल्या, कारण B3 B1 B3 B2 च्या जोड्या ऑलरेडी मागे लागलेल्या आहेत. आता G1 पासून सुरुवात करा. आणि G1 पासून सुरुवात केली तर माझ्याकडे काय येईल, G1 आणि G2 एवढीच जोडी येईल. G1 G2 त्याच्या पुढे नाहीये आणि G2 च्या पुढे काय जाता येणार नाही. अशा या 10 जोड्या बनतात. नंबर ऑफ एस बरोबर आपल्याकडे आलं 10. ठीक आहे. आता मला ज्या घटना विचारलेल्या आहेत, त्या घटना काय आहेत जरा त्या समजून घ्या. भावा, पहिली घटना मला विचारली, तिला मी म्हणतो घटना ए, की समितीमध्ये कमीत कमी एक तरी मुलगी असावी. यांचं म्हणणं काय, बाबा एक तरी पोरगी पाहिजे. समजा एक तरी पोरगी पाहिजे, बरोबर का. कमीत कमी एक मुलगी पाहिजे समितीमध्ये. कमीत कमी एक म्हणजे एकाच्या खाली 0 मुली नकोय. नुसतीच मुलं घेतली तर त्या मुली झाडू-बिडू मारून यायच्या, झाडू-बिडू घेऊन यायच्या. "हमारी मांगी पुरी करो, आम्हाला पण द्या." ओके. कमीत कमी एक तरी पाहिजे, म्हणजे 2 असल्या तरी चालतील. कमीत कमी ज्यावेळेस शब्द येतो, तर कमीत कमी एक म्हणजे त्याच्या खाली नको, त्याच्या वरती चालेल, हे लक्षात घ्या. मग कमीत कमी एक म्हणजे इथं नुसते B1 B2 नुसती बॉईज आहे, चालणार नाही. B1 B2 मुलंच आहेत, चालणार नाही. B1 G1 चालेल. इथं इथं G आहे, चालेल. B2 B3 चालणार नाही, कारण फक्त मुलंच आहेत. हे चालेल. इथं G आहे, इथं G आहे, इथं एक मुलगा एक मुलगी आहे, इथं दोन्ही मुलगे आहेत, चालतील. फक्त कमीत कमी एक मुलगी पाहिजे. एकापेक्षा खाली 0 नकोय, 2 चालतील. मग आता या सगळ्यांना लिहून टाका बाबा. त्या लिहिण्याच्या अगोदर इथं लिहा, समितीत कमीत कमी एक मुलगी असणे. इथं लिहू कमीत कमी एक मुलगी. कमीत कमी एक मुलगी असणे. समितीत कमीत कमी एक मुलगी. ओके. एक मुलगी असणे. मग आता या सगळ्यांना बाबा व्यवस्थित लिहून टाका. काय बाबा, ए मध्ये आपल्याकडे येईल, B1 G1, B1 G1, त्याच्यानंतर B1 G2 झालं. त्याच्यानंतर B2 G1, B2 G2. ओके. त्याच्यानंतर B3 G1 आणि B3 G2 ज्या आहेत त्या लिहा. आणि त्याच्यानंतर G1 आणि G2. त्याच्यानंतर G1 आणि G2 हे सगळं लिहिलं. किती झालं, 1 2 3 4 5 6 7. नंबर ऑफ ए बरोबर 7. काय झालं भावड्या, नंबर ऑफ ए बरोबर 7. नंबर ऑफ ए बरोबर 7. हम 7 7 आहे. आता याची संभाव्यता काढायची. संभाव्यता म्हणजे P ऑफ ए. संभाव्यता काढायचं सूत्र नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती, 7 आहे. आणि नंबर ऑफ एस किती, 10 आहे. 7 भागिले 10. ओके. 7 भागिले 10. आता दुसरा मुद्दा, दुसरी घटना, घटना बी. घटना बी याच्यात काय बाबा, समितीमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असणे. समितीमध्ये काय बाबा, एक मुलगा व एक मुलगी, एक मुलगा व एक मुलगी असणे, व एक मुलगी असणे. बघा, एक मुलगा व एक मुलगी असणे म्हणजे काय, टेन्शनच नको ना. एक मुलगा एक मुलगी म्हणजे 2 मुली असेल तर मुलींना राग यायचा, मुलांना राग यायचा. 2 मुली घेतल्या, आम्हाला नाही घेतलं. 2 मुलांना घेतलं तर मुलींना राग यायचा, बाबा आम्हाला नाही घेतलं. त्याच्यापेक्षा एक मुलगा एक मुलगी. मग आता एक मुलगा एक मुलगी कुठे बाबा, बघा इथं B1 G1 या ठिकाणी एक मुलगा एक मुलगी आहे. इथं एक या ठिकाणी एक मुलगा एक मुलगी आहे. इथं 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 2 मुली नाही चालणार. इथं 2 मुलं, इथं 2 मुलं, इथं 2 मुलं. ओके. तर आता या ठिकाणी आपण या सगळ्या गोष्टी घेऊयात, लिहून घेऊ मस्तपैकी. काय काय बाबा या ठिकाणी, B1 G1, B1 G2 बरोबर. B1 G1, B1 G2 बरोबर. त्याच्यानंतर B1 B2 G1, B2 G2, B2 G1, B2 G2 झालं. त्याच्यानंतर B3 G1, B3 G2, B3 G1 आणि B3 G2.
B3G2 बरंच लिहायला लागतं इथं. आणि म्हणून नंबर ऑफ बी बरोबर माझ्याकडे किती आलं 1 2 3 4 5 6 आहे. नंबर ऑफ बी बरोबर 6 झालं. आता याची संभाव्यता काढायची म्हणजे पी ऑफ बी काढायचंय. ते काढायचं सूत्र नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी किती 6 आहे, मग इथे लिहून टाका 6 आणि भागिले नंबर ऑफ एस बरोबर किती 10 आहे, इथे लिहायचं 10. 6 आणि 10 दोनाच्या पाड्यात येतात, बेत्रिक 6 बेपंचे 10 3/5 ही संभाव्यता आली. अशा पद्धतीनं मित्रांनो आपण हा जो प्रश्न आहे तो सोडवू शकतो. अतिशय सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. तर संभाव्यतेचे प्रश्न सोपे असतात. संभाव्यता प्रकरणाकडे जरा नीट बघा, कारण यातल्या प्रश्न जे आहेत ते बरेचसे येतात आणि खूप सोपे असतात. आता चौथा प्रश्न बघा कुठला विचारला गेला होता या परीक्षेमध्ये. याच्यामध्ये बघा मध्यक काढा भावा. इथं मला मध्यक काढायला प्रश्न विचारला गेला होता बघा. संभाव्यता प्रकरण सॉरी हा प्रश्न सांख्यिकी प्रकरणामधला मित्रांनो. सांख्यिकी प्रकरणातला तुम्ही बघा 3 मार्काला कन्फर्म तुम्हाला सांख्यिकी प्रकरणातला प्रश्न विचारला जातो. मगाच्या प्रश्नामध्ये बहुलक होता मगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणि आता मध्यक काढायचा आहे. मध्यक काढताना मला संचित वारंवारता काढावी लागते. काय काढावी लागते? संचित वारंवारता. वारंवारता पेक्षा कमी पेक्षा कमी पेक्षा कमी पेक्षा कमी संचित वारंवारता काढावी लागते. बरोबर. या ठिकाणी मला काय काय दिलंय बघा. वस्तूंची किंमत 20 पेक्षा कमी, 20 ते 40, 40 ते 60, 60 ते 80, 80 ते 100. ओके. आणि 140, 100, 80, 60 आणि 20 ही वारंवारता आहे. तर संचित वारंवारता काढताना पहिले 140 इथं जसे तसे लिहायचे द्यावा आणि मग एक एक ऍड करत यायचं. 140 अधिक 100, 140 अधिक 100 केलं तर किती झाले बाबा 240. मग 240 अधिक हे 80 करा. ओके 80 करा. किती झाले 320 झाले. परत हे 320 अधिक हे 60 करा. 320 आणि 60 झाले 380 आणि परत 380 आणि हे 20 करा. 380 अधिक 20 करा. किती झाले बाबा 400. समजलं तुम्हाला? संचित वारंवारता काढणं एकदम सोपं आहे. पहिली संचित वारंवारता काढायची मग मध्यक काढायचा. कशी काढली? पहिले 140 आपल्याला पहिले 140 लिहिले हे जसे तसे आणि मग 140 अधिक हे 100 240. मग हे 240 लिहिले अधिक हे 80 320. मग 320 लिहिले 320 अधिक हे 60 380. मग 380 लिहिले 380 अधिक हे 20 400 झाले. अशा प्रकारे आपल्याला संचित वारंवारता काढायची. आणि ही संचित वारंवारता काढल्यानंतर काही मुलं काहीतरी बोलतात, काही प्रश्न विचारतात. बाबा काय प्रश्न आहे? ओके गप्पा नका मारू, अभ्यासाकडे लक्ष द्या बाळांनो. गप्पा नंतर मारा, आधी अभ्यास करा, नंतर थापा गप्पा आपण मारू शकतो. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, इथे आपल्याला मला मध्यक काढायचं. तर मध्यक काढायचं एक सूत्र लक्षात घ्या. तुम्हाला मध्यक काढायचं सूत्र माहिती पाहिजे बरं का. मध्यक बरोबर काय बाबा, मध्यक जर काढायचं झालं तर मध्यक काढायचं आपलं सूत्र आहे एल कंसात n/2 वजा CF भागिले F आणि गुणिले H भागिले F गुणिले H. ओके. आता याच्या ठिकाणी n n n म्हणजे काय, CF म्हणजे काय, F म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आल्या. तर या ठिकाणी 400 जे आहेत ना 400 त्याला म्हणायचं n. 400 ला n म्हणायचं. मग सगळ्यात पहिली n/2 ची किंमत काढायची. n/2 म्हणजे 400 भागिले 2. 400 भागिले 2 किती 200. आता एक काम करायचं. या सगळ्यांमध्ये 200 पेक्षा लहान संख्या शोधायची. या सगळ्यांमध्ये 400 या सगळ्यांमध्ये तुम्हाला 200 पेक्षा लहान संख्या शोधायची. मग आता मला सांगा इथं 200 पेक्षा लहान संख्या कुठली 140 आहे. 140 ही 200 पेक्षा लहान संख्या, सगळ्यात लहान संख्या. मग आता या ठिकाणी आपण करू. एकदा चेक करा बाबा हे सगळं कॅल्क्युलेशन बरोबर आहे का? एकदा मला चेक करू दे. 140 आपल्या जागेवर 140 आणि 140 आणि हे 100 240 झाले. 240 आणि हे 80 320 झाले. 320 आणि हे 60 380 आणि 400 बरोबर आहे. एकदा 60 आणि 20 झाले आपलं. हे झाले 100 200 आणि 300 400 बरोबर आहे. आता या ठिकाणी n/2 म्हणजे 2 बघा n/2 आपल्याकडे आलं 200. आता मला काय करायचंय 200 पेक्षा लहान संख्या इथं कुठले 140 मग तिला म्हणायचं CF. 140 जी आहे तिला CF म्हणायचं 200 पेक्षा लहान. कारण 240 मोठी आहे 200 पेक्षा 200 पेक्षा लहान 140 आहे. समजा 200 पेक्षा लहान दोन संख्या असते, एक असते 100 आणि एक असते 140. तर मी 140 घेतली असते मोठ्यात मोठी संख्या. तर याला CF म्हणायचं आणि CF च्या खाली जे असेल ना हा 100 त्याला म्हणायचं F. F म्हणायचं. त्याला म्हणायचं काय म्हणायचं F म्हणायचं. या 100 ला F म्हणायचं. 140 ला CF म्हटलं तर या वारंवारतेमध्ये 140 च्या खालची जी वारंवारता आहे तिला आपण F म्हटलं आणि याला आपण म्हटलं मध्यक वर्ग हा. बरोबर. आणि याच्यामध्ये बघा CF बरोबर तुमच्याकडे किती आलं बाबा 140. CF बरोबर 140 आणि F बरोबर किती आलं बाबा तुमच्याकडे 100. बरोबर. CF 140 F 100.
आणि एल म्हणजे काय, हे 20 जे आहेत खालची वर्ग मर्यादा. एल म्हणजे किती बाबा, तुमच्याकडे झालं 20 खालची वर्ग मर्यादा. आणि एच म्हणजे वर्गांतर. 40 मधून 20 गेले 20. एच बरोबर सुद्धा तुमच्याकडे आलं 20 आलं. आता या सगळ्या किमती मित्रांनो या सूत्रामध्ये टाकून द्या. बघा, एल ची किंमत किती, 20 आहे. या ठिकाणी लिहिलं 20 अधिक एन छेद 2 ची किंमत किती, 200 आली होती. एन छेद 2 म्हणजे किती बाबा, 200 वजा सीएफ किती, 140 आहे. सीएफ च्या जागेवर लिहिले 140 भागिले एफ बरोबर किती आहे, एफ बरोबर 100 आहे. बघा इथे एफ बरोबर 100 आहे. मग या ठिकाणी आपण इथे लिहिलं 100 आणि गुणिले एच बरोबर किती, एच ची किंमत माझ्याकडे 20 आहे, म्हणजे या ठिकाणी लिहिलं 20. आता बघा, हे 20 आपल्या जागेवर अधिक 200 मधून 140 गेले, 60 राहिले. 60 भागिले हे 100 जसेच्या तसे आणि गुणिले हे 20 बरोबर. आता या ठिकाणी काय काय कट होतंय ते बघा जरा नीट. ज्या गोष्टी कट होतील त्या कट करून टाका. बघा, हे 1 आणि 2 शून्य गेले, 1 आणि 2 शून्य गेले. मग माझ्याकडे काय राहिलं बाबा, या ठिकाणी 20 राहिले आणि अधिक 6 दुने 12. 20 आणि 12 किती झाले, 32. या ठिकाणी माझ्याकडे किती आलं, 32 आलं. मध्यक किती, 32 रुपये. 32 रुपये लिहा. मध्यक 32 रुपये. तर अशा पद्धतीने मित्रांनो मध्यक काढा, हा प्रश्न आला. या तिसऱ्या प्रश्नामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, की दोन प्रश्नपत्रिका आपण बघितल्या. अगोदरची पण बघितली होती आणि आत्ताची एक. याच्यात जर बघितलं तर परताव्याचा दर कन्फर्म आहे. त्याचबरोबर तुमचं वर्ग समीकरण सूत्र पद्धतीने सोडवा. क्रेमरची पद्धत आणि सांख्यिकी मधला एक प्रश्न जो आहे तो कन्फर्म असतो. यांच्याकडे जरा थोडंसं आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. आणि संभाव्यता प्रकरणातला प्रश्न, सोपे सोपे प्रश्न असतात. पुढचा प्रश्न या ठिकाणी, आता पुढची प्रश्नपत्रिका बघूयात. तर पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघा, जुलै 2024 ला कुठले प्रश्न विचारले गेले होते बघा. या ठिकाणी आपल्याला जुलै 2024 ला बघा, हा एक प्रश्न 3 मार्काला विचारला गेला होता. अतिशय सोपा आहे. काय दिले बाबा, एका शेअरचा बाजार भाव 1000 रुपये. बाजार भाव 1000 रुपये असताना तो शेअर विकून टाकला आणि त्यावर 0.1% दलाली दिली. तर विक्रीनंतर मिळणारी रक्कम बघा, काय काय दिलंय. सगळ्यात पहिली गोष्ट, दलालीची रक्कम. दलालीची रक्कम आपण काढणं गरजेचं आहे. पहिली दलाली काढा. दलाली म्हणजे काय, 1000 रुपयावरती दलालीचा दर आहे 1%. बरोबर, दलालीचा दर 1% आहे. मग इथे लिहायचं 1000 रुपयावरती दलालीचा दर, 1000 गुणिले दलालीचा दर म्हणजे 1000 म्हणजे बाजार भाव. या ठिकाणी वाटलंच तर इथे लिहा बाजार भाव, बाजार भाव गुणिले दलालीचा दर. बाजार भाव किती बाबा, 1000 रुपये आणि दलालीचा दर 0.1% म्हणजे 0.1 भागिले 100. बघा आता इथं काय होईल बाबा, हे 2 शून्य गेले आणि इथले 2 शून्य गेले म्हणजे 10 राहिले. म्हणजे काय आलं, 10 गुणिले 0.1. 10 गुणिले 0.1 किती झालं, 1 रुपया. म्हणजे अशा प्रकारे दलालीची रक्कम 1 रुपया आली. आता विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हणजे बाजार भाव वजा दलाली. एक सूत्र असतं, बाजार भाव वजा दलाली. समजा मी जर का माझा शेअर विकला, तर विकल्यानंतर मला 1000 रुपये मिळणार आहे. पण त्या 1000 रुपयामधून मला दलाली द्यावी लागणार आहे. म्हणजे बाजार भाव वजा दलाली. बाजार भाव किती बाबा, 1000 रुपये आणि दलाली किती, 1 रुपया. 1000 मधून 1 गेला, 999 रुपये आले. तर अशा प्रकारे खूप सोपा प्रश्न मित्रांनो विचारला जातो आपल्याला आणि हा प्रश्न 3 मार्काला विचारला गेला होता. 6 बॉक्स भरायचे असतात. तर असे सोपे प्रश्न पण विचारले जातात. अर्थनियोजन या प्रकरणातला हा प्रश्न होता. ओके, बघा पुढे. पुढचा प्रश्न बघा. पुढे आपल्याला इथं दिलेला आहे बघा, हा एक प्रश्न आहे. याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय, की एका भाषेच्या पृष्ठभागावर. आता हा प्रश्न जो आहे ना मित्रांनो, मी ऍक्टिव्हिटी बेसवरती नाही, तर तुम्हाला मी समजून सांगतो जरा व्यवस्थित. कारण ही ऍक्टिव्हिटी आपण काढून टाकू आणि फक्त प्रश्नालाच ठेवू. म्हणजे काय होईल माहितीये का, जरा व्यवस्थित चांगल्या प्रकारे तुम्हाला हा प्रश्न समजेल. मला असं वाटतं की चांगल्या प्रकारे हा प्रश्न तुम्हाला समजला पाहिजे. म्हणून मी याच्यातून काही भाग जो आहे तो वगळतो. जो ऍक्टिव्हिटी बेसचा भाग वगळतो आणि फक्त प्रश्न या ठिकाणी व्यवस्थित ठेवतो. ओके. हा, बघा प्रश्न अर्धाच ठेवतो व्यवस्थित. दिसला असेल तुम्हाला प्रश्न. चला या ठिकाणी बघा मित्रांनो, अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे आणि या पद्धतीचा प्रश्न सुद्धा आपल्याला या ठिकाणी बोलतो. या ठिकाणी आपण सोहम भाऊ दादा, सोहम राठोड दादा आहे, त्यांना आपण या ठिकाणी ब्लॉक करतोय. खूप चांगले शब्द तुम्ही वापरताय त्यामुळे ब्लॉक करतोय तुम्हाला. परत बघता येणार नाही. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी इथे बघा फाश्याच्या पृष्ठभागावर. आता हा प्रश्न जरासा वेगळा आहे. 3 मार्काला विचारला गेला होता. काय बाबा, फाश्याच्या पृष्ठभागावर 2, 4, 6, 8, 10, 12. 2, 4, 6, 8, 10, 12 अशा संख्या आहेत. आता फाश्यावर जर आपण बघितलं, तर फाश्यावर 1, 2, 3, 4, 5, 6 अशा संख्या असतात. पण आता त्या संख्या नाहीये. त्या संख्या खोडल्यात आणि फाश्यावर 2, 4, 6, 8, 10, 12 अशा संख्या लिहिलेल्या आहेत. ओके. तर हा फासा एकदा फेकला,
हा फासा जर एकदा फेकला, बघा लक्षात घ्या, हा फासा जर एकदा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर मिळणारी संख्या पूर्ण वर्ग असण्याची संभाव्यता काढा. आता लक्षात घ्या, पहिली गोष्ट नमुना अवकाश काय येणार आहे? नमुना अवकाश हाच येणार 2, 4, 6, 8, 10 आणि 12. हा झाला नमुना अवकाश. नंबर ऑफ इयर्स बरोबर किती? आपल्याकडे 1, 2, 3, 4, 5, 6 बरोबर. म्हणजे नमुना अवकाश हा का आला? कारण फाशावरती 2 ते 12 पर्यंतचे आकडे आहेत. जर मी फासा उडवला वर, तर मला 2 मिळू शकतो, 4 मिळू शकतो, 6 मिळू शकतात, 8 मिळू शकतात, 10 मिळू शकतात, 12 मिळू शकतात. यांच्यापैकी काहीतरी मला या ठिकाणी मिळणार आहे. ओके. मग आपण या ठिकाणी काय केलं? नंबर ऑफ एस बरोबर 6 आलं. मग हे सगळेजण लिहिले, सगळ्यांना लिहिलं आणि नंबर ऑफ एस बरोबर 6 कारण 6 आकडे आहेत. घटना काय बाबा मला विचारले? घटना समजून घ्या. त्या घटनेला आपण ए म्हणू. घटना काय? की वरच्या पृष्ठभागावर मिळणारी संख्या पूर्ण वर्ग असणे. मला कुठली संख्या पाहिजे? पूर्ण वर्ग संख्या. पूर्ण वर्ग संख्या पाहिजे. आता बघा पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय? जी संख्या कुठल्या ना कुठल्या संख्येचा वर्ग आहे. जसं की बघा एकाचा वर्ग 1 येतो. 1 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 2चा वर्ग 4 येतो. 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 3चा वर्ग 9 येतो. 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 4चा वर्ग 16 येतो. 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 5चा वर्ग 25 येतो. 25 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणजे 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64 या सगळ्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. मग याच्यामध्ये 4 ही एकमेव पूर्ण वर्ग संख्या आहे मित्रांनो. मग या ठिकाणी आपल्याकडे इथं फक्त एवढंच आपल्याला लिहिता येईल, की नंबर ऑफ ए मध्ये तुमच्याकडे फक्त 4च येईल. ही एक पूर्ण वर्ग संख्या आहे. आता याची संभाव्यता काढायची म्हणजे काय? पी ऑफ ए. ती संभाव्यता म्हणजे काय? नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती बाबा? नंबर ऑफ ए आहे या ठिकाणी बघा ए बरोबर 4 आहे म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर माझ्याकडे 1 आलं. नंबर ऑफ ए आपल्याकडे 1 आहे आणि भागिले नंबर ऑफ एस किती? 6 आहेत. 1 भागिले 6. अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा जो प्रश्न आहे तो सोडवू शकतो. ठीक आहे? ओके. चला. तर एक लक्षात घ्या, जी मुलं ॲपवरती आपलं लेक्चर ऐकतात, तर त्यांनी समजून घ्या, की त्यांचे नंबर, कॉन्टॅक्ट नंबर लगेच मला मिळतात. जर तुम्ही कुठल्याही पद्धतीची भाषा वापरत असाल, तर तुमचे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन तुम्हाला फोन करून तुमचा पत्ता शोधून डायरेक्ट पोलीस कंप्लेंट झटक्यात होऊन जाईल. त्याच्यामुळे काळजी करू नका. अशा प्रकारच्या काही गप्पा मारत नका फालतू. ओके. फालतू शब्द, शिव्या वगैरे द्यायचं, भानगडीत पडायचं नाही एकमेकांना, मित्रांना वगैरे किंवा कोणालाही. नाहीतर मग कॉन्टॅक्ट भेटतात आपल्याला लगेच. बघा पुढचा मुद्दा, ही झाली संभाव्यता. आता आपण पुढे जाऊयात. पुढचा पॉइंट बघू. अशा प्रकारे तुम्हाला ही संभाव्यता काढता येईल. हा एक प्रश्न विचारला होता. बघा ही अशा प्रकारे ही कृती होती. आता ही कृती तुम्हाला दिसेल. येस मध्ये तुम्ही काय लिहिणार? 2, 4, 6, 8, 10 याकडे नंबर ऑफ येस बरोबर 6 येणार आणि पूर्ण वर्ग संख्या म्हणजे ती काय असणार? 4 असणार आणि इथं नंबर ऑफ बी बरोबर 1 आहे आणि 1/6 वगैरे उत्तर येईल. चला पुढे बघा. आता पुढचा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये काय काय विचारला होता? बघा क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. परत आला. आता मी हा सोडवून दाखवत नाही. म्हणजे क्रेमरची पद्धत तुम्हाला आता येते. मी 2 गणितं बघितली. क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. हा प्रश्न इथं रिपीट झाला याच्यामध्ये. त्याच्यानंतर परत सूत्राचा वापर करून सोडवा. परत इथं रिपीट झालं. सूत्र पद्धतीने सोडवा. परत हे गणित रिपीट झालं. फक्त मी तुम्हाला याच्यामध्ये एक स्टेप वाढवून देतो. इथं हा 1/y आहे. तर त्याचं काय इथं y 1/3y आहे. पहिले हे 3 घालवा. 3 घालवण्यासाठी सगळ्या समीकरणाला कितीने गुणायचं? 3 मग y वर्गला 3 गुणलं 3y वर्ग. इथं 3 गुणिले 1/3y आणि बरोबर 2 गुणिले 3 सगळीकडे 3 गुणायचं म्हणजे हे 3 कट होतील. हे 3 कट झाले म्हणजे काय राहिलं? 3y चा वर्ग अधिक इथे 1 गुणिले y 1y बरोबर बेत्रिक 6. 6 ला इकडे आणा. 3y वर्ग अधिक y आपल्या जागेवर 6 अधिक इकडे आले -6 बरोबर 0. आता हे जे वर्ग समीकरण सामान्य रूपामध्ये तयार झालंय, या वर्ग समीकरणाला सूत्र पद्धतीने सोडवायचंय आणि तुम्हाला कसं सोडवायचं सूत्र पद्धतीने हे माहितीये तुम्हाला. 2 गणितं आपण मगाशी सूत्र पद्धतीने बघितली. म्हणजे बघा सूत्र पद्धत आणि क्रेमरची पद्धत कन्फर्म आहे. कन्फर्म प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे सूत्र पद्धत आणि क्रेमरची पद्धत बघा. सूत्र पद्धतीमध्ये जर एखादं समीकरण तुमच्याकडे आलं आणि ते समीकरण जर सामान्य रूपात नसेल तर त्याला पहिलं सामान्य रूपात लिहायचं आहे. ठीक आहे. जी मुलं आत्ताच जॉईन झाले त्यांनी जरा व्हिडिओ मागे जाऊन बघा. तुम्हाला लक्षात येईल आपण सूत्र पद्धतीवरची ऑलरेडी 2 गणितं बघितलेत. आता हा एक चौथा प्रश्न या ठिकाणी काय दिलाय? 2 फासे एकाच वेळी फेकले. ते असता नमुना अवकाश काढा. त्याचबरोबर नमुना अवकाशातील घटकांची संख्या लिहा आणि तसेच खालील घटना संच रूपात लिहून त्यातल्या नमुना घटकांची संख्या. भावा 2 फासे जर तू फेकले तर नमुना अवकाश एवढा सगळा मिळतो. हा नमुना अवकाश म्हणजे नंबर ऑफ एस बरोबर 36. मी मुद्दाम हा नमुना अवकाश लिहून घेतलाय
कारण एवढा सगळा नंबर ऑफ अवकाश लिहायला आपल्याला खूप वेळ लागतो. नंबर ऑफ एस बरोबर या ठिकाणी 36 असतं. आता हा नमुना अवकाश कसा लक्षात ठेवायचा तुम्हाला सांगतो मी. नमुना अवकाश कसा लक्षात ठेवायचा? बघा, 2 फासे फेकल्यावरती पहिले 1 लिहायचं. 1च्या पुढे 1, 2, 3, 4, 5, 6 पर्यंतचे आकडे. मग 2 लिहायचं. 2च्या पुढे 1, 2, 3, 4, 5, 6 पर्यंतचे आकडे. मग 3 लिहून 3च्या पुढे 1, 2, 3, 4, 5, 6 पर्यंतचे आकडे. मग 4च्या पुढे 1 ते 6 पर्यंतचे आकडे. मग 5च्या पुढे 1 ते 6 पर्यंतचे आकडे. 6च्या पुढे 1 ते 6 पर्यंतचे आकडे आणि नंबर ऑफ एस बरोबर 36. आता ज्या घटना आहेत, त्या घटनांमधली घटना ए. घटना ए मला काय दिले, की वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 5च्या पटीत असणे. बरोबर? अंकांची बेरीज किती बाबा? अंकांची बेरीज वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 5च्या पटीत. 5च्या पटीत. पटीत. बेरीज 5च्या पटीत म्हणजे काय? बघा, बेरीज 5 आली पाहिजे. 5च्या पट 5 दुने 10 आली पाहिजे, 15 आली पाहिजे, 20 आली पाहिजे. आता इथं लक्षात घ्या, 20 आणि 15 येणारच नाही. 5 आणि 10 जास्तीत जास्त बेरीज येईल. ओके. 5 आणि 10 बेरीज येईल जास्तीत जास्त, त्याच्यापेक्षा जास्त येणार नाही. कारण मोठी बेरीज सगळ्यात 6 आणि 6 12 येते. त्याच्या व्यतिरिक्त मोठी येणार नाही. मग आता असं कुठं येते 5 आणि 6 10 बेरीज बघा. 1 आणि 4 5, त्याचबरोबर 2 आणि 3 5, 3 आणि 2 5, 4 आणि 1 5. इथं बेरीज 5 येते. त्याच्यानंतर इथं 6 आणि 4 10, इथं 10 बेरीज येते. 5 आणि 5 10, इथं 10 बेरीज येते. 6 आणि 4 10 बेरीज येते. म्हणजे या 3 ठिकाणी 10 बेरीज येते आणि या 4 ठिकाणी 5 बेरीज येते. म्हणजे एवढ्या गोष्टी तुम्हाला घेता येऊ शकतात. एवढे गट घेता येऊ शकतात. बाकी कुठंच 5 किंवा 10 बेरीज येत नाही. एवढ्या 7 ठिकाणीच ती बेरीज येत असते. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण इथे व्यवस्थित लिहूयात. चला पहिलं इथे लिहू. ए बरोबर पहिलं काय बाबा माझ्याकडं 1 4, 1 4, त्याच्यानंतर 2 3, त्याच्यानंतर 3 2, त्याच्यानंतर 4 1, झालं 4 1, हे चौघं जण झालं. त्याच्यानंतर 4 6, त्याच्यानंतर 5 5 आणि त्याच्यानंतर 6 4. अशा प्रकारे या 7 गोष्टी आल्या. मग मी इथं लिहितो नंबर ऑफ ए बरोबर माझ्याकडे किती आलं 7. एवढंच लिहायचंय. आपल्याला इथं संभाव्यता काढायला नाही सांगितली. म्हणजे फक्त नंबर ऑफ ए पर्यंत लिहायचं एवढंच. दुसरी घटना काय बाबा? बी. घटना बी. घटना बी. घटना बी माझ्याकडे काय बाबा? घटना बी दिले. वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 25 आहे. इथं लिहायचं अंकांची बेरीज 25. अंकांची बेरीज 25. बेरीज 25 आहे. मी शॉर्टकट मध्ये लिहितो मित्रांनो, वेळ कमी असतो आपल्याकडं त्याच्यामुळं. शॉर्टकट मध्ये लिहितो अंकांची बेरीज 25. मग तुम्ही इथं लिहायचं वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 25 असणे असं लिहायचं. मग मला सांगा बी बरोबर 25 बेरीज कोणाची रे बाबा? सगळ्यात मोठी बेरीज 6 आणि 6 12 आहे. 12 पेक्षा मोठी बेरीज येणारच नाही. त्याच्यामुळे बेरीज 25 इथं येऊच शकत नाही. म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर तुमच्याकडे इथं काहीच नाही येणार. म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर 0 येईल तुमच्याकडे. ओके. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल संभाव्यता मधला. ठीक आहे. तर पुढे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न बघा. पुढची प्रश्नपत्रिका. पुढची प्रश्नपत्रिका कुठे रे बाबा? हाही बघा. हा चौथा एक प्रश्न राहिला ना बाबा आपला. बघा. या चौथ्या प्रश्नामध्ये जर का आपण बघितलं. बघा. याच्यामध्ये मला गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढायचं आहे. ही माहिती दिली. सांख्यिकी मधला प्रश्न आहे आणि याच्यावरून आपल्याला गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढायचं. आता या बाबतीत आपण मध्य काढूयात गृहीत मध्य पद्धतीने. बघा. मध्य काढण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. सगळ्यात पहिली गोष्ट जमा कर दिलाय 300 ते 400, 400 ते 500, 500 ते 600, 600 ते 700, 700 ते 800 आणि वाहनांची संख्या दिली. पहिले भावांनो या सगळ्यांची बेरीज करून टाका. समेशन एफ आय बेरीज. काय ते बाबा? 70 आणि 40 110. 110 आणि 20 120 झाले 200, 110 आणि 120 230. 230 आणि 100 झाले 330. 330 आणि 80 झाले 410. इथं तुमची बेरीज येणार 410. ओके. एकदा परत चेक करा. या दोघांची बेरीज 180. 180 आणि 120 झाले 300. 300 आणि 70 झाले 370 आणि 40 झाले 410. ओके. आता वर्गमध्य. वर्गमध्य म्हणजे काय? या दोघांच्या मध्ये येणारी संख्या. 300 ते 400च्या मध्ये येणारी संख्या आली 350. 400 ते 500च्या मध्ये येणारी संख्या आली 450. 500 ते 600च्या मध्ये येणारी संख्या आली 550. 600 ते 700च्या मध्ये येणारी संख्या आली 650. 700 ते 800च्या मध्ये येणारी संख्या आली 750. झालं. वर्गमध्य लिहायचंय. त्याच्यानंतर मला DI ची किंमत काढायची असते. DI म्हणजे काय बाबा? XI वजा A. वर्गमध्य म्हणजे XI असतं. या सगळ्यांमधून A ला वजा करायचं. A म्हणजे काय? सगळ्यात मध्ये येणारा जो भाग आहे, जी संख्या आहे तिला म्हणायचं A. म्हणजे A ची किंमत किती? 550. या ठिकाणी लक्षात घ्या A बरोबर माझ्याकडे 550. A बरोबर मी 550 घेतलेला आहे. ओके. मग आता एक काम करा.
या सगळ्यांमधून 550 ला वजा करा. म्हणजे 350 वजा 550. भावा 350 वजा 550, 350 मधून 550 गेले किती राहिले? वजा 200. बरोबर ना? 350 मधून 550 जात नाही. 550 मधून 350 गेले 200. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 200. इथं येतील वजा 200. 450 वजा 550. 450 मधून 550 जात नाही. 550 मधून 450 गेले 200. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. म्हणजे या ठिकाणी येतील वजा 100. आता 550 मधून 550 गेले 0. 650 मधून 550 गेले 100 आणि 750 मधून 550 गेले 200. झालं. आता ती आपण परत सुधारूया. तरीच म्हटलं काहीतरी एवढं मोठं कसं काय उत्तर आलं बघा. तर या ठिकाणी आता आपण डी-आय काढल्यानंतर मला काय करावं लागतं? एफ-आय-डी-आय. एफ-आय-डी-आय म्हणजे एफ-आय कुठे बाबा? इथं आहे एफ-आय आणि डी-आय कुठे? इथं आहे. डी-आय कुठे? इथं आहे. या दोघांचा गुणाकार करायचा. मग 8 दुने 16 वजा 16 आहे. मग इथं वजा आहे म्हणून वजा 16,000 येईल बरं का? वजा 16,000 येईल. आणि 100 गुणिले 100. 100 गुणिले 100 आपल्याकडे किती आले बाबा? 100 गुणिले 100 आपल्याकडे आले या ठिकाणी 10,000. बरोबर? 100 गुणिले 100 आपल्याकडे आले 10,000. त्याच्यानंतर 120 गुणिले 0 आपल्याकडे आला 0 आणि 70 गुणिले 100 झाले 7,000. बरोबर? आणि 40 गुणिले 200 4 दुने 8 म्हणजे इथं झाले 8,000. तर असं या ठिकाणी इथं आलं पाहिजे होतं. ओके. आता पुढे काय होईल बाबा? बघा, या ठिकाणी या दोघांची बेरीज किती येते? 16 आणि 10 झाले 26. इथं वजा 26 म्हणजे वजा 26,000 आणि इथं जर बेरीज पाहिली तर 7 आणि 8 झाले 15. या ठिकाणी आली 15,000. ओके, 15,000. आता इथं समेशन एफ-आय-डी-आय काय होईल आपल्याकडं? इथे वजा अधिक वजा बाकी. 26,000तून 15,000 वजा करा. किती होतात बघा? 6तून 5 गेले 1, 2तून 1 गेला 1, 11,000. फक्त वजा आहे म्हणून या ठिकाणी मी इथे लिहिणार वजा 11,000. माझ्याकडे किती उत्तर आलं? वजा 11,000. समेशन एफ-आय-डी-आय वजा 11,000. आता याच्यानंतर मला काय करायचं? डी बार काढायचंय. डी बार म्हणजे समेशन एफ-आय-डी-आय भागिले समेशन एफ-आय एवढं लक्षात घ्या. एफ-आय-डी-आय भागिले एफ-आय. एफ-आय-डी-आय किती? 11,000 वजा 11,000 भागिले एफ-आय किती? 410 आहे. मग या ठिकाणी लिहून टाका 410. आता एक एक शून्य गेला. आता 1100 भागिले 41. मग आता तुम्ही काय करा? 41 ने भाग लावा 1100ला. बरोबर? आता बघा 4 त्रिक 12 किंवा 4 त्रिक 4 दुने 8. मग 41 दुने किती बाबा? आपल्याकडे 4 दुने 8 येतात. मग 41 दुने तुम्ही लिहू शकता 82. आता 110 मधून 82 घालवले. किती राहिले बाबा? 110 मधून 82 गेले 28. बरोबर? वरून घेतला 0. 110 मधून 82 गेले 28. बरोबर? बघा चेक करा. बरोबर आहे का? 110 हां, 28 बरोबर आहे. वरून आला 0. आता 280 येतात का 41च्या पाड्यात? बघा 4चा पाडा मोजा. 4 7 28. 4 सक 24. 4 सक 24 म्हणजे इथं झाले 4 सक 24 म्हणजे 246 आले. 41 सक 246. 10तून 6 गेले 4. हातच्याला आला 1. 5मधून 8तून 4 आणि 1 5 गेले आपल्याकडे राहिले 3. ओके 34. इथं पॉइंट घेतला, इथं 0 घेतला. बघा. आता बघा 4 8 32. 4 8 32. 32च्या पुढे एक 8 घ्या. म्हणजे 41 8 328 येतील. 10तून 8 गेले 2. 4 इथं आला 1, 1 0 आणि नंतर परत पुढे काय आलं आपल्याकडे 4 दुने 8 4 त्रिक 12 4 दुने 8 म्हणजे 26.82 वगैरे आपल्याकडे येईल. मग इथं तुम्ही लिहा वजा 26.82 हे झालं आपल्या या ठिकाणी डी बार. आता डी बार काढल्यानंतर मला मध्यक काढायचं आहे. मध्य काढायचं आहे. मध्य काढायचं सूत्र ए अधिक डी बार. ए अधिक डी बार. ए ची किंमत किती? 550 आहे. मग इथं लिहा 550 अधिक डी बारची किंमत किती आहे? वजा 26.82. वजा 26.82 म्हणजे 550 वजा 26.82 करावं लागणार तुम्हाला. 550 मधून 26.82 ला वजा करा. बघा 550 वजा 26.82. 26.82 बघा. आता इथे लक्षात घ्या. या ठिकाणी 550 म्हणजे 550.00. 10तून 2 गेले 8. हातच्याला आला 1. परत या ठिकाणी 10तून 9 गेला 1. इथं हातच्याला आला 1. 10तून 6 आणि 1 7 गेले 3. हातच्याला आला 1. 5तून 3 गेले 2. बघा 5मधून 3 गेले 2 आणि हे 5 किती झालं? 523.18. म्हणजे साधारणतः तुम्ही इथे लिहू शकताय 523.18 वगैरे या ठिकाणी लिहू शकताय. 523.18 रुपये. अशा प्रकारे हा मध्यक आपण काढू शकतो. ठीक आहे. तर असा हा मध्यक काढायचा आहे. आता आपण पुढे जाऊयात. पुढचे काही प्रश्न या ठिकाणी आपण घेऊयात. 523 पॉइंट आपल्याकडे या ठिकाणी आलेला आहे. तर प्रत्येक या ठिकाणी थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे, की
तुम्ही ज्या वेगवेगळ्या पद्धतीने काढलं तर तुमचं उत्तर जे आहे, ज्या वेगवेगळ्या पद्धतीने काढलं तर तुमचं उत्तर वेगवेगळं येणार आहे वेगवेगळ्या पद्धतीनुसार. ठीक आहे. चला पुढे जाऊ. पुढचे काही प्रश्न जे आहेत ते आता या ठिकाणी आपण बघूयात. पुढच्या प्रश्नांकडे थोडंसं आता आपण लक्ष देऊ. तत्पूर्वी चला 1 मिनिटं. पुढचे प्रश्न आपण आता बघू. पुढचा कुठे गेला बाबा आपला प्रश्न? ओके चला. नेक्स्ट क्वेश्चन. जुलै 2000 जुलैची ही प्रश्नपत्रिका. आता याच्यातले फक्त मी तुम्हाला प्रश्न दाखवतो कोणकोणते आहेत. आता आपल्याला प्रश्न सोडवायला तितकासा वेळ नाही. फक्त कुठले-कुठले विचारले गेले ते आपण बघूयात. जुलै 2025 ला बघा, अंकगणिती श्रेणीमधला हा एक प्रश्न आहे. हा जरा नीट बघून जा मित्रांनो. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा इथे. इथे हा जो पत्त्यांचा प्रश्न आहे, संभाव्यता मधला प्रश्न आहे. एकदम इम्पोर्टंट होता. त्यानंतर इथे बघा पुढचा प्रश्न हा बघा. इथे तुम्हाला आयता लेख काढा. मित्रांनो आयता लेख काढा हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आयता लेख काढा आपल्याला आला पाहिजे. तुम्हाला मी सांगतो आयता लेख कसा काढायचा. ऑलरेडी आपण ज्यावेळेस पहिल्या 3 धड्यांची रिव्हिजन आपण काल घेतली होती त्या दिवशी. तर त्याच्यामध्ये आपण हे सगळं बघितलंय. आयता लेख काढताना ही जी माहिती दिली, गुंतवणूक दिलेली आहे आणि कुटुंबांची संख्या. जी गुंतवणूक दिली ती तर खाली लिहायची. बघा 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60 अशी दिलेली आहे. मग इथं आपण लिहू 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. बघा 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 80 ही सगळी गुंतवणूक एक साक्षावरती. आणि इथं कंसात खाली लिहायचं की बाबा गुंतवणूक ₹1000 इथं लिहायचं गुंतवणूक ₹1000. ₹1000 झालं. एक सेमी बरोबर 10,000 असं याचा अर्थ होतो. आणि कुटुंबांची संख्या बघा 55 पर्यंत. ह्याला पण 10 मध्ये घ्या. 10, 20, 30, 40, 50, 60, 70. इथं लिहा 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 70. इथं फक्त प्रमाण लिहायचं. प्रमाण काय बाबा? एक साक्षावरती. एक साक्षावर एक सेमी म्हणजे तुम्ही 10 चा फरक घेतलाय. एक साक्षावर एक सेमी बरोबर. बघा लिहा. एक साक्षावर एक सेमी बरोबर तुम्ही घेतले 10,000. ₹10,000. एक सेमी बरोबर किती? ₹10,000. कारण 10चा फरक आहे ना, ₹1000 म्हटले. 10 म्हणजे 10,000. आणि वाय अक्षावर जर बघितलं, वाय अक्षावर आपलं प्रमाण आहे, की 1 सेंटीमीटर बरोबर 10 कुटुंबे. 10 कुटुंबे. 1 सेमी म्हणजे 10 कुटुंबे. आता मग तुम्ही हा ग्राफ काढा. पहिला काय बाबा 10 ते 20 ला 30 आहे. बरं का 10 ते 20 ला 30 आहे. म्हणजे 10 ते 20 ला 30 पर्यंतचा म्हणजे 30 पर्यंतचा स्तंभ. पुढचा 20 ते 30 ला 50 पर्यंत जायचं. 20 ते 30 ला याला जोडून 50 पर्यंतचा काढायचा. त्याच्यानंतर याला जोडून 60 पर्यंतचा काढायचा. याला जोडून पुढे 60 पर्यंतचा आहे. त्याला जोडून पुढे बाबा 40 ते 50 म्हणजे 55चा. 55 म्हणजे 40 आणि 50 च्या मध्ये येणार. त्याला जोडून मग पुढे किती 50 ते 60 साठी 15 आहे. 15 म्हणजे 10 आणि 20 च्या मध्ये येणार. अशा पद्धतीने मित्रांनो हा आयतालेख तुम्ही काढू शकताय. खूप सोपा आहे. तर नीट काढा आयतालेख मार्क मिळू शकतात तुम्हाला. एकदम सिंपल प्रश्न आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात आता आपण. पुढचा प्रश्न परताव्याचा दर डबल आला इथं. बघा परताव्याचा दर परत आलेला आहे. परताव्याचा दर मी तुम्हाला सांगितला. रिपीट आला परताव्याचा दर. त्याच्यानंतर पुढे बघा इथं तुम्हाला एक वर्ग समीकरण जे आहे त्याच्यातलं शाब्दिक गणित आहे ते आलेलं आहे. आणि आणखी चौथा प्रश्न जो आहे तुम्हाला या ठिकाणी आलाय. आलेख पद्धतीने समीकरण सोडवा. तर आलेख जो आहे त्या आलेखाची मित्रांनो तयारी खूप चांगली करा. आलेख पद्धतीने समीकरण सोडवता तुम्हाला आलं आलं पाहिजे. तर आपण आलेखावरती जरा थोडीशी चर्चा करूयात. कारण आलेख किंवा ग्राफ हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. फक्त वेळ किती झालाय मला बघू द्या. कारण खूप सारा वेळ झालेला आपल्याकडं आणि अजूनही आपल्याला जवळपास 1 मिनिटं. चला. तरी पण आपण घेऊयात आणखी किती वेळ. आता एक गणित आपण शेवटचं आपलं हे झालं. कारण आलेख पद्धत खूप सोपी आहे. तर हे एक शेवटचं गणित घेऊ आणि या ठिकाणी आपण थांबूयात. म्हणजे सगळी इम्पोर्टंट गणितं 3 मार्काची आपली होऊन जातील. कारण आलेखावरती सुद्धा तुम्हाला 3 मार्काला हमखास प्रश्न विचारला जातो. त्यामुळे आलेखाची सुद्धा तयारी आपल्याला करायची आहे. बघा या ठिकाणी मला काय करायचंय एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवा. आता आलेख पद्धतीने सोडवायचं म्हणजे काय करायचं मला x अधिक y बरोबर 6 चा एक आलेख काढायचा. x वजा y बरोबर 4 चा आलेख काढायचा आणि त्या दोन आलेखांचा जो छेदनबिंदू आहे ते आपलं उत्तर. मग मला याचा आलेख काढायचा असेल x अधिक y बरोबर 6 चा. तर त्याचा काढण्यासाठी मी y ला एका बाजूला ठेवतो. 6 आपल्या बाजूवर जागेवर x अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा x. y बरोबर 6 वजा x असं समीकरण तयार करायचं. कशाच्या स्वरूपामध्ये? y च्या स्वरूपामध्ये. म्हणजे y ला मी आपल्या जागेवर ठेवलं. 6 आपल्या जागेवर x अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला वजा. आता इथं बघा x, y आणि xy अशा पद्धतीने आपल्याला एक सारणी तयार करायची आहे. ज्याच्यात x च्या किमती मनाने घ्या. 1,
2, 3 अशा एक्सच्या किमती मनाने घेतल्या. मग आता एक्स बरोबर 1 असताना वाय किती येईल ते काढायचंय. एक्स बरोबर 2 असताना वाय किती येईल ते काढायचंय आणि एक्स बरोबर 3 असताना वायची किंमत किती येईल ते काढायचंय. मग बघा, एक्स बरोबर जर का 1 असेल, तर वाय बरोबर किती येतं 6 वजा एक्स. 6 वजा एक्स. 6 वजा एक्स म्हणजे किती? 6 वजा एक्सची किंमत सध्या 1 आहे. 6 तून 1 गेले 5 झालं. बरोबर? एक्स बरोबर जर का माझ्याकडे 2 असेल, तर वाय बरोबर किती? 6 वजा एक्स असतं. 6 वजा एक्सची किंमत सध्या आपल्याकडे किती आहे? 2 आहे. 6 तून 2 गेले 4. जर एक्स बरोबर माझ्याकडे 3 असेल, तर वाय बरोबर किती? 6 वजा एक्स. 6 वजा एक्सची किंमत आपल्याकडे आता 3 आहे. 6 तून 3 गेले 3. म्हणजे अशा पद्धतीने एक्स बरोबर 1 असताना वाय बरोबर 5 येईल. एक्स बरोबर 2 असताना वाय बरोबर 4 येईल. एक्स बरोबर 3 असताना वाय बरोबर 3 येईल. म्हणजे 1, 5, 2, 4 आणि 3, 3 अशा पद्धतीने मित्रांनो या गोष्टी तुम्ही जरा समजून घ्या. अशा प्रकारे मला 3 बिंदू मिळाले. म्हणजे अशा प्रकारे ही सारणी तयार केली. तशीच आपल्याला ही सारणी तयार करायची. ही सारणी सुद्धा आपल्याला तशीच तयार करायची आहे. बघा मी आता आणि नंतर आलेख काढायचा. बघा या दोन्ही सारण्या मी या ठिकाणी इथं तयार करून ठेवलेल्या आहेत. अशा प्रकारे या सारण्या तुम्हाला तयार करता येईल. ओके. या तयार करा. ओके. या तयार केल्यानंतर आपल्याला ह्या दोघांचे आलेख काढायचे आहेत. या दोघांचे आलेख काढायचे आहेत. मग हे आलेख काढताना पहिला x अधिक y बरोबर 6 चा आलेख काढताना आपण काय करू, की 1, 5 पहिला निर्देशक काय बाबा 1 आणि 5 बरोबर. दुसरा निर्देशक किती 2 आणि 4 x चा 2 y चा 4 आणि तिसरा निर्देशक 3 आणि 3 x चा 3 आणि y चा 3 यांच्यामधून जाणारी एक रेषा काढा अशा प्रकारे. हा झाला एक आलेख. ओके. हा आहे x अधिक y बरोबर 6 चा आलेख. दुसरा आलेख कुठला? x वजा y बरोबर 4. तर त्याच्यामध्ये मी x च्या किमती 4, 5, 6 घेतल्या होत्या आणि त्याच्यावरून y च्या किमती 0, 1, 2 काढल्या होत्या. ज्याच्यामध्ये 4 शून्य 4 x चा y चा 0 म्हणजे 4 शून्य इथं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे 5 1 x चा 5 आणि y चा 1 या ठिकाणी इथं आला. त्याच्यानंतर 6 आणि 2 इथं x चा 6 आणि y चा 2 आणि मग या तिघांमधून जाणारी एक रेषा काढायची. हा आपला दुसरा आलेख आहे. x वजा y बरोबर 4 चा. आणि मग याचं उत्तर काय? या दोघांचा जो छेदनबिंदू असतो त्याचे निर्देशक. त्याचा x निर्देशक 5 आहे, y निर्देशक 1 आहे. म्हणजे x, y याचं जे उत्तर आहे ते आपल्याकडे येईल 5 आणि 1. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा जो प्रश्न आहे तो सोडवू शकतो. ठीक आहे. तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबूयात. आज आपण 3 मार्कांचे 3 गुणांचे इम्पॉर्टंट प्रश्न बघितलेले आहेत. तर यातले आणि या प्रकारचे बरेचसे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. जास्त उशीर झालाय. 1.5 तासाच्या आसपास आपलं लेक्चर झालेलं आहे. त्याच्यामुळे मी या ठिकाणी थांबतोय. कारण आपल्याला नंतर आणखी बरेचसे लेक्चर्स घ्यायचे आहेत दिवसभरामध्ये. तर आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात मित्रांनो. सगळ्यांना बाय. धन्यवाद.